नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेस मध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चर मध्ये आपण एमपीएससी क्लर्क मुख्य 2017चा जो पेपर झाला होता त्यातले गणित आणि बुद्धिमत्तेचे जे काही 50 प्रश्न आहेत ते आज आपण आजच्या लेक्चर मध्ये बघणार आहे. तर बघा, त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, त्याच्यावरती आपण कंबाईनसाठी सेपरेट बॅच सुरू केलेली. तर बॅचची फी आपली फक्त 999 रुपये असेल. बॅच मध्ये तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर्स बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्यांचा असेल. सेम याचप्रमाणे आपण एमपीएससी साठी पण सेपरेट बॅच सुरू केलेली आणि त्या पण बॅचची फी आपली 999 रुपये असेल. त्याच्यामध्ये पण तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर्स बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्यांचा असेल. ठीक आहे. तर बघा, आता पहिला प्रश्न बघू आपण. बघा, कॅलेंडर चॅप्टरवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा याच्यामध्ये. जर आराध्य राजेचा जन्म 23 मार्च 2015 रोजी बुधवारी झाला असेल तर त्याच वर्षी शिक्षक दिनाला कोणता वार असेल? ठीक आहे. बघा आपल्याला काय दिले बघा, 23 मार्च 2015चा वार दिलाय त्यांनी. कुठला वार आहे? तर बुधवार आहे. आणि विचारलंय का आता, तर शिक्षक दिन कधी असतो बघा, तर 5 सप्टेंबरला. मग त्याच वर्षी 5 सप्टेंबर 2015ला कुठला वार असेल? ठीक आहे. बघा, मग आता काय करावं लागेल बघा आपल्याला. तर बघा, आता मार्च पासून आपल्याला सप्टेंबर पर्यंत जायचे, बरोबर आहे का? आपण काय प्रत्येक दिवस मोजत बसणार आहे का? नाही. मग मार्च मधले शिल्लक दिवस किती आहेत बघा. मार्च मधील शिल्लक दिवस किती झाले बघा. मार्च 31 चा असतो. 23 आणि 8 31. म्हणजे याचा अर्थ काय, आपण मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत पोहोचलो. आता राहिले काय आपल्याला बघा, मार्चच्या पुढे काय इथं एप्रिल. बघा, एप्रिल ते इथं सप्टेंबरच्या आधीचा महिना कुठला बघा, ऑगस्ट. आता ह्याच्यातले काय प्रत्येक दिवस मोजत बसायचं नाही. फक्त काय करायचं, त्यातले ऑड दिवस काढायचे. ऑड दिवसाचा फॉर्म्युला कुठला असतो आपल्याला बघा, 30 32 32 परत 3 32 32 3. म्हणजेच काय, जानेवारी ते डिसेंबर मध्ये जे 28 दिवसाच्या पुढचे दिवस असतात ना, त्याला आपण काय म्हणतो, 8 दिवस म्हणतो. बघा, इथं फक्त फेब्रुवारीमध्ये 0 आणि 1 करा. म्हणजे जर लीप वर्ष जर असेल ना, तर इथं 0च्या ऐवजी 1 दिवस ऑड निघेल. म्हणजे 19 दिवसाचा महिना असतो, बरोबर आहे का? 28च्या पुढे 1 दिवस. याप्रमाणे बघा, आता आपल्याला काय करायचे, एप्रिल ते ऑगस्ट मधले ऑड दिवस घ्यायचे. बघा, एप्रिल ते ऑगस्ट ऑड डेज किती झाले बघा. हे बघा, जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल इथून चालू होते ना, इथून बघा. हे बघा, एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट. ह्याच्यामध्ये किती दिवस आहेत बघा, 5 आणि 5 10 आणि 3 13. हे झाले 13 दिवस. आणि सप्टेंबर मधले दिवस किती आहेत बघा, 5 दिवस आहेत. सप्टेंबर मधील तारीख, सप्टेंबर मधील तारीख थोडक्यात काय, तर ते 5 दिवस आपण मोजले. बघा किती झाले बघा. मग बघा, 13 आणि 8 झाले 21, 21 आणि 5 झाले 26, बरोबर आहे का? किंवा 8 आणि 5 13, 13 आणि 13 26. बघा, 26 ला आता कितीने भागवायचं आपण, 7 ने भाग घालवला. किती येते बघा, 7 एके 7, 7 त्रिके 21 आणि बाकी राहिली 5. 7 त्रिके 21 आणि बाकी राहिली 5. मग हे बाकी जे असते ना, त्याला काय म्हणतो आपण, ऑड दिवस. 5 दिवस म्हणजे किती झाले बघा, तर बुधवारच्या पुढे 5 दिवस मोजायचे. मग किती येते बघा, गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार. बुधवारच्या पुढे 5 दिवस गेले काय, ते सोमवार येते इथं. मग इथं वार झाला आपला सोमवार. म्हणजे आपला वार काय असेल, उत्तर काय असेल आपला, ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, एनॉलॉजी चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अंक कोणता? बघा, एच आणि पी. आता बघा, अल्फाबेट सिरीज मध्ये जर आपण बघितलं ना, तर बघा, ए पासून काय करायचं, इकडे एम लिहा, इथं एन लिहा आणि इकडे झेड लिहा. म्हणजेच काय बघा, जर सरळ जर आपण मोजले अल्फाबेट, तर ए हा 1 नंबरला असतो, एम हा 13 नंबरला असतो. ठीक आहे. परत एन हा 14 नंबरला असतो आणि झेड हा 26 नंबरला असतो. ठीक आहे. बघा, आता एच किती नंबर राहील बघा, ए बी सी डी ई एफ जी आणि एच. एच हा 8 नंबरला असतो. एच झाला 8 नंबरला आणि पी बघा, एम 13 नंबरला आहे. एमच्या पुढे पी मोजा बघा, एन ओ पी. 13 आणि 3 किती झाले, 16. म्हणजे हा झाला 16. म्हणजे बघा बरोबर काय, ते 8 एके 8, 8 दोन्ही 16, 1/2 आलं. बरोबर आहे का? चला, आता सी किती नंबरला असतो बघा, ए बी सी. सी हा 3 नंबरला असतो. आणि आर किती नंबरला असेल बघा, एमच्या पुढे आर मोजा बघा, एम. एन ओ पी क्यू आर. हे 5 आणि 13. 13 आणि 5 किती झाले, 18. म्हणून इथं झालं खाली 18. बघा, मग ह्याचं काय निघेल, 3 एके 3 आणि 3 सक्क 18 म्हणजे 1/6. 1/6 म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, डायग्राम चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा,
पुढे दिलेल्या कागदाच्या तुकड्यातून कोणता आकार रचता येईल. आता हे जर सगळे कागदाचे तुकडे जोडले तर कुठला आकार आपल्याला काढता येईल. तर बघा ह्याच्यामध्ये उत्तर जे आहे ना ते ऑप्शन नंबर 4 येते. कसं बघा लक्षात घ्या. आता हा जर इथं आपण हा त्रिकोण काढला असा, बरोबर आहे का. तर बघा हा मोठा त्रिकोण हा दिसतोय, बरोबर आहे का. हा पण बघा राईट अँगल ट्रायंगलच आहे. म्हणजे हा जर तुम्ही उलटा मांडला तर तो बरोबर असा दिसेल. आणि बघा हा जो तुकडा आहे ना तो तुम्ही इथं टाकू शकता. त्यामुळे उत्तर काय त्याचं ऑप्शन नंबर 4 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बर, काय दिले बा प्रश्नामध्ये. पर्यायी इंधनाच्या वापराचा शक्यतो फायदा सांगणारा सर्वात योग्य पर्याय निवडा. बघा आता पर्यायी इंधन म्हणजे कुठले झाले बघा. समजा आपण आता ऊसापासून इथेनॉल बनवतो किंवा गव्हापासून तांदळापासून पण इथेनॉल काढलं जातं किंवा त्याला काय म्हणतो आपण पर्यायी इंधन. मग इथं काय दिले बघा. हा तर जैविक इंधनावरील अवलंबन कमी होईल. बरोबर आहे. जर आपण पर्यायी इंधनाचा वापर जर केला तर जैविक इंधनावर आपलं अवलंबन कमी होईल. दुसरं काय दिलं बघा. इंधन वाहतुकीचा खर्च कमी होईल. बरोबर आहे. कारण की आपण जे आता पेट्रोल डिझेल वापरतो ते आपण बाहेर देशातून मागवतो. बरोबर की नाही. त्यामुळे ते अख्ख्या भारतामध्ये इकडून तिकडे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी आपला खर्च काय होईल, कमी होईल. चला परत काय दिले बघा. पर्यावरणाच्या ऱ्हासावर मर्यादा येईल. बरोबर आहे. वनस्पतीपासून ते तेल पर्यायी इंधन निर्माण केलं जातं. त्यामुळं पर्यावरणाच्या ऱ्हासाला मर्यादा येईल का तर येईल. त्यामुळे बघा अ, ब आणि क हे काय असतात तर तिन्ही पर्याय बरोबर येतात. काय निघेल बघा मग सर्व ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा विसंगत अक्षरगट ओळखा. काय दिले बघा आता. बघा सी डी ई एफ जी. बरोबर आहे का बघा. बघा सी डी ई एफ आणि परत मध्ये जी म्हणजे सी डी परत ई परत एफ आणि परत जी याप्रमाणे. बघा इथे काय दिसते बघा तुम्हाला. ए बी परत सी डी ई. ठीक आहे बघा. परत बघा एम एन परत ओ इथं पी पाहिजे होता. म्हणजे काय ते बघा एम ओ आर क्यू एन हे काय ते चुकीचे येते. आपल्याला त्यांनी विसंगत अक्षरगट ओळखा म्हटलं. इथं बघा काय ते बघा. यू नंतर व्ही बघा यू व्ही डब्ल्यू एक्स आणि लिग वाय म्हणजे काय ते बरोबर येते. म्हणजे ऑप्शन नंबर 3 विसंगत आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा कोडिंग डिकोडिंग चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. एका सांकेतिक भाषेत डॉक्टर हा शब्द चला असा लिहितात तर टीचर हा शब्द कसा लिहिला जाईल. बघा काय दिसतंय तुम्हाला इकडं. डॉक्टर हा शब्दाला आपण काय केले सी बघा C4BS4Q. ठीक आहे. आणि विचारले काय टीचर TEACHE आणि R. ठीक आहे बघा. आता बघा डीच्या पाठीमागचं अल्फाबेट कुठला असतं. सी ते कोडला घेतले त्यांनी बघा. परत बघा ओला त्यांनी 4 वापरलाय. सीच्या पाठीमाग काय असते बी असते आणि टीच्या पाठीमाग बरोबर एस असते. बघा एस टी. बरं ओला परत इथे 4ला इथे 4 घेतलाय आणि आरच्या पाठीमागचा अल्फाबेट क्यू असते. म्हणजे एक तर काय बघा जर अल्फाबेट घ्यायचा असेल ना तर त्या अल्फाबेटच्या पाठीमागचा अल्फाबेट त्याचा कोड असणार आहे. बघा टीच्या पाठीमाग तुम्हाला काय दिसते बघा इकडे सगळीकडे बघा एस 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 डोकं लावायची गरज नाही. इकडे डायरेक्ट एस लिहून टाका. बघा ईच्या पाठीमाग आलं काय बघा ए बी सी डी ई. ईच्या पाठीमाग डी असते. एक तर डी असेल नाही तर दुसरं काहीतरी बघा. इथं डी दिसते कुठं नाही दिसत. याचा अर्थ काय त्यांनी ईला हा 2 नंबरचा कोड वापरला बघा. इथं 2 आहे 2 2 2 डायरेक्ट 2 लिहून टाकायचं. इथं ईला 2 आहे तर इथं पण ईला काय असेल 2 असेल. चला आता एच्या पाठीमागचा अल्फाबेट कुठले बघा झेड अल्फाबेट आहे. बरोबर एक तर झेड असेल नाही तर कुठला तर अंक. बघा झेड दिसते का तुम्हाला कुठे इथं नाही दिसत. मग याचा अर्थ काय बघा. इथं बघा बी दिसतंय तर जी दिसतोय. बरोबर आहे का. आणि आपल्याला काय पाहिजे एच्या पाठीमागचा अल्फाबेट झेड असते. त्याच्यामुळे हा येणार नाही हा येणार नाही. राहिले काय मग 1 1 आहे. मग इथं ए ला 1 हा कोड देऊन टाका. चला आता सीच्या पाठीमाग काय असेल बघा बी असेल. बी कुठं कुठे बघा. बघा इथं बी दिसतोय इथं जी दिलाय त्यांनी म्हणजे इथं बी असेल. बरोबर बघा ऑप्शन नंबर 2 कॅन्सल झाला. आणि बरोबर बघा एचच्या आधीचा अल्फाबेट काय असतं ई एफ जी एच इथं जी येते. बरोबर आहे का. आणि आरच्या पाठीमागचं काय ते बघा क्यू आर इथं क्यू येते. म्हणजे बरोबर S21BG2Q बघा S21BG2Q ऑप्शन नंबर 4 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिम्प्लिफिकेशन चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. एका संख्येची 13 पट ही 105 पेक्षा किमतीने अधिक आहे. बघा एक संख्या आपण x पकडू. बघा एक संख्या कुठली पकडली आपण समजा x पकडली. काय दिले बघा एका संख्येची 13 पट म्हणजे किती झाले बघा x गुणिले 13 त्याची 13 पट झाली. ही काय म्हटले बघा ही 105 पेक्षा ज्या किमतीने अधिक आहे. या संख्येची व्हॅल्यू किती आहे बघा 105 पेक्षा काहीतरी संख्येने जास्त आहे. म्हणजे त्याला आपण y पकडावं लागेल. 100 कारण इथं आपण x पकडलाय आधीच. एक संख्या आपण x पकडलेली आणि ज्या संख्येने ज्या किमतीने अधिक आहे त्याला आपल्याला y पकडावं लागेल. बघा 105 पेक्षा ज्या संख्येने अधिक आहे पुढं काय म्हटले बघा तितक्याच किमतीने ती संख्या बघा ते तितक्याच किमतीने काय म्हटले ती संख्या म्हणजे कुठली x
पहा एक्स ची व्हॅल्यू काय दिली बघा, तितक्याच किमतीने ती संख्या म्हणजेच काय एक्स काय दिली बघा, एक्स ची व्हॅल्यू 105 पेक्षा कमी आहे. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती आहे तर 105 पेक्षा कमी आहे. कितीने तर वाय. येते लक्षामध्ये बघा. हे झालं इक्वेशन. म्हणजे बघा एक संख्या जी 13 पट जी आहे ना ती 105 पेक्षा ज्या संख्येने जास्त आहे, वाय संख्येने जास्त आहे, तर तितक्याच संख्येने बघा ती संख्या म्हणजे एक्स ही संख्या 105 पेक्षा तेवढ्या संख्येने कमी आहे. ठीक आहे, हे झालं समीकरण. आता इक्वेशन मांडायचं कसं बघा, इथं एक्स ची व्हॅल्यू ही दिली बरोबर आहे की नाही, आणि इकडे बघा काय दिसतं तुम्हाला 13x आहे. मग इथं 13x ची व्हॅल्यू काय निघेल बघा, ह्याला 13 ने जर गुणलं ते झालं 13x, मग ह्याला पण 13 ने गुणावं लागेल. आणि बरोबरच्या अलीकडे 13 ने गुणलं तर बरोबरच्या पुढे पण 13 ने गुणा. मग काय निघेल बघा इकडं 13 गुणिले 105 वजा y. बघा इथे आता हे पण 13x आहे, हे पण 13x आहे. मग 13x ची व्हॅल्यू किती 105. पहा 105 अधिक y, 105 अधिक y इज इक्वल टू हे किती आहे बघा, हे बघा 13 गुणिले बघा हे झालं असं 13 गुणिले 105 वजा y हे झालं इक्वेशन आपलं. चला आता 105 गुणिले 13 किती निघते बघा इकडं, 13 5 65 शून्य मध्ये, 13 1 13 म्हणजे 13 65 वजा किती आलं बघा 13 y आलं. आणि बरोबरच्या अलीकडे काय ते बघा 105 अधिक y. ठीक आहे बघा. चला आता वजा 13y जे आहे ना ते बरोबरच्या अलीकडे आणा, ते काय होईल प्लस होईल बघा y अधिक 13y. आणि हे 105 बरोबरच्या पलीकडे घालवा काय होईल बघा 1365 वजा 105 होईल. बघा मग 13y ना y किती झाले बघा 14y. 14y बरोबर 1365 मधनं 105 गेलं बघा, 5 5 गेलं 0 राहिले, 6 0 गेले 6 राहिले बघा, 13 3 1 गेलं 2 राहिले म्हणजे 1260. 14y बरोबर 1260. y ची व्हॅल्यू काय निघेल बघा, y बरोबर 14 बरोबरच्या पलीकडे टाका बघा 1260 भागिले 14. ठीक आहे बघा. चला आता काय ते बघा, बे 7 14, बे सक्क 12, बे त्रिक 6. ठीक आहे. चला परत 7 ने घालवा बघा, 7 1 7, 7 9 63 शून्य आलं इकडे. बरं आता इथे काय डायरेक्ट 90 ला टिक मार्क करायची नाही. आपल्याला प्रश्न काय विचारलाय बघा त्यांनी, तर या अटी पूर्ण करणारी संख्या निवडा. कुठली संख्या निवडा तर एक्स विचारले आपल्याला, y ची व्हॅल्यू झाली 90. आपल्याला ती संख्या कुठली आहे तर एक संख्या, एक्स ची व्हॅल्यू काय निघेल बघा, y ची व्हॅल्यू तर 90 निघाली. कुठं पण ज्या ठिकाणी y दिसते त्या ठिकाणी y ची व्हॅल्यू टाकून द्या. इथे काय दिसते बघा, x बरोबर 105 वजा y आहे बघा, x बरोबर काय आहे 105 वजा y म्हणजेच किती आहे बघा तर 90 आहे. 90 वजा करा किती निघते बघा, मग x इज इक्वल टू 15 येते. x ची व्हॅल्यू किती झाली 15, म्हणजेच ऑप्शन नंबर पाहिजे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा डायरेक्शन चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, मैदानात उत्तरेला तोंड करून उभ्या असलेल्या ॲनीच्या उजवीकडे 10 मीटर अंतरावर खुशी उभा आहे. बघा ॲनीच्या उजवीकडे किती मीटर अंतरावरती तर 10 मीटर अंतरावरती खुशी उभा आहे. आणि बघा उत्तरेकडे जर तोंड असेल ना तर आता जी आपली उजवी बाजू तीच असते, जी डावी बाजू तीच डावी बाजू असते. ठीक आहे. ॲनीच्या उजवीकडे 10 मीटर अंतरावरती कोणाचं खुशी आहे. परत काय दिले बघा, खुशीच्या दक्षिणेला 10 मीटर अंतरावर जाफर आहे. बघा खुशीच्या दक्षिणेला 10 मीटर अंतरावर कोण आहे तर जाफर आहे. बरं तर या वस्तुस्थितीच्या आधारे पुढीलपैकी सत्य विधान निवडा. पहिलं काय दिले बघा, ॲनी जाफरच्या वायव्येला आहे. जाफर कुठे बघा इथे, जाफरच्या म्हटलेले बरोबर आहे का नाही. मग जाफरच्या काय म्हटले बघा, ॲनी कुठल्या दिशेला बघा, जाफरच्या ही झाली आग्नेय दिशा, आग्नेय ही झाली नैऋत्य ही बघा, कारण ही उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम कोणाच्या जाफरच्या. उभी आडवी रेष मारली का आपण बघा, आग्नेय नैऋत्य इकडे झाली वायव्य आणि इकडे झाली ईशान्य. बघा बरोबर ॲनी कुठे आहे तर जाफरच्या वायव्येला आहे. बघा मग इथं काय ॲनी जाफरच्या वायव्येला आहे, पहिलं काय ते बरोबर येते. आणि दुसरं काय दिले बघा, जाफर ॲनीच्या वायव्येला आहे. बघा जाफर ॲनीच्या वायव्येला आहे की नाही, जाफर हा कुठं असेल ॲनीच्या आग्नेय दिशेला असेल, त्यामुळे हे दुसरं काय ते चुकतंय. चला मग याचा अर्थ होतं काय आला आपला ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बरं आता वेन डायग्राम चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, इयत्ता 10वीच्या परीक्षेला बसलेल्या एका शाळेतील 200 विद्यार्थ्यांपैकी इंग्रजी विषयात पास असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 55 व गणितात 50 विद्यार्थी पास आहेत. दोन्ही विषयात 15 विद्यार्थी पास आहेत. आता बघा कधी पण लक्षात घ्या, कधी पण पहिल्यांदा काय वाचायचं, दोन्ही विषयामध्ये 5 विद्यार्थी दिलेत का नापास विद्यार्थी दिलेत त्याच्यावरून आपल्याला डायग्राम काढता येते. म्हणजे 5 विद्यार्थ्यांची डायग्राम काढायची का नापासांची. वरती काय दिले बघा, इंग्रजीमध्ये 5, गणितामध्ये पण 5 आणि दोन्ही विषयामध्ये पण 5. याचा अर्थ आपण 5 विद्यार्थ्यांची डायग्राम काढायची. एकूण किती आहेत बघा, एकूण झाले 200 विद्यार्थी. एकूण झाले 200 विद्यार्थी आणि विषय किती आहेत, 2 आहेत. तिथे 2 सर्कल काढा. एक म्हणजे कुठला झाला इंग्रजी आणि दुसरा झाला गणित.
बघा इंग्रजी विषयात किती पास आहेत तर 55 विद्यार्थी आहेत. आणि गणितामध्ये किती पास आहेत तर 50 विद्यार्थी पास आहेत. आणि दोन्ही विषयामध्ये किती पास आहेत तर 15 विद्यार्थी पास आहेत. बरोबर आहे का? माझ्या सर्कलमध्ये किती आले पाहिजे बघा 55 आले पाहिजे. 15 आणि इकडे किती असतील बघा 15 आणि हे झाले 40. 40 आणि 15 झाले 55 आणि 15 आणि 35 झाले 50. याचा अर्थ काय असतो बघा हे 40 विद्यार्थी फक्त इंग्रजीत पास असतात. हे 35 विद्यार्थी फक्त गणितात पास असतात. आणि हे 15 जर बघितलं आपण 40 आणि 15 55 झाले इंग्रजीमध्ये पास. फक्त शब्द काढून टाकायचा. परत बघा हे 15 आणि 35 झाले गणित विषयामध्ये पास म्हणजे 50 विद्यार्थी. ठीक आहे? आणि दोन्ही विषयामध्ये झाले 15. बरं आता हे विद्यार्थी कोण आहेत बघा एका विषयामध्ये पास किंवा दोन्ही विषयामध्ये पास. म्हणजे बघा इथे काय निघेल बघा 40 अधिक 15 अधिक 35. बरं आता काय ते बघा 35 आणि 15 झाले 50. 50 आणि 40 झाले 90. 90 विद्यार्थी कोण आहेत बघा एक तर कमीत कमी एका विषयामध्ये पास किंवा दोन्ही विषयामध्ये पास. सर्कलच्या बाहेर जेवढे विद्यार्थी असतात तेवढे सगळे कोण असतात दोन्ही विषयामध्ये नापास असतात. मग एकूण विद्यार्थी किती 200. 200 मधून 90 गेले खाली किती राहिले बघा 110. म्हणजे आपलं उत्तर काय असेल ऑप्शन नंबर 4. तर दोन्ही विषयात नापास असणारे विद्यार्थी किती तर 110. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बरं आता काय दिले बघा याच्यामध्ये आपण एक सिम्प्लिफिकेशन वरचा क्वेश्चन आहे. काय दिले एका मॉल समोर काही मोटरसायकली व काही 3 चाकी रिक्षा उभ्या आहेत बघा. हरिण आणि वाहक हरिण आणि कोंबडी म्हणजे पायांची मोजणी डोक्यांची मोजणी जी असते त्या टाईपचा प्रश्न आहे बघा. म्हणजे एका मॉल समोर काही मोटरसायकली व काही 3 चाकी रिक्षा आहेत बघा. मोटरसायकलींना काय असते बघा 2 चाक असतात म्हणजे थोडक्यात 2 पाय झाले. आणि रिक्षाला किती चाक असतात तर 3 चाक असतात. ठीक आहे बघा. बरं मग काय त्यांच्या चाकांची एकत्रित संख्या 65 असून हँडलची संख्या 25 आहे. थोडक्यात काय बघा डोक्यांची संख्या 25 आहे आणि पायांची संख्या किती आहे तर बघा 65 आहे. तर मोटारसायकली व 3 चाकी रिक्षा अनुक्रमे किती आहेत? तर बघा आता या ठिकाणी बघा फक्त जर तुम्हाला मोटरसायकल विचारला असता तर आपण वेगळ्या पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह केला असता. इथे तुम्हाला दोन्ही विचारले. कधी पण पर्यायामध्ये बघा जर दोन्ही असे ऑप्शन दिले असतील तर डायरेक्ट ऑप्शन वर जायचं बघा. काय दिसते तुम्हाला इकडं? पहा पहिल्यांदा काय दिले मोटरसायकली आणि नंतर 3 चाकी रिक्षा. पहिला ऑप्शन मोटरसायकलचा असेल दुसरा ऑप्शन रिक्षाचा असेल. पहा मोटरसायकलला किती चाक असतात बघा तर 2 असतात. म्हणजे 10 दुने 20 झाले. आणि इकडं 15 काय रिक्षा आहेत. रिक्षाचे चाक किती असतात 3 असतात. मग 15 त्रिक झाले 45. मग 45 आणि 20 किती झाले बघा 65 झाले. आपल्याला काय म्हटले बघा मग चाकांची संख्या 65 आहे का तर आहे. डोक्यांची संख्या बघा 10 आणि 15 25 आहे का तर आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय ते ऑप्शन नंबर पहिलाच येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता लॉजिकल रिझनिंग वरचा क्वेश्चन आहे. पहिल्यांदा प्रश्न वाचा कधी पण ह्याच्यामध्ये का? कारण हा प्रश्न तुम्हाला विधान निष्कर्षावरती आहे, विधान गृहीतकावरती आहे का विधान युक्तिवादावरती आहे ते कळून जातं. प्रश्न कशावरती आहे बघा. वरील परिच्छेद म्हणजे काय पॅसेज परिच्छेदाला उत्तम पाठबळ देत असलेले विधान निवडा. बघा आपण युक्तिवादामध्ये काय बघतो बघा युक्तिवादाला पाठबळ देणारे किंवा युक्तिवादामध्ये त्रुटी दाखवणारे किंवा युक्तिवाद दुबळा करणारे. इथं काय बघा पॅरेग्राफ दिले आणि पॅरेग्राफाला पाठबळ देणारे म्हटले तुम्हाला. ठीक आहे. ह्याला सपोर्ट करणारं कुठलं वाक्य ते शोधायचे. काय दिले बघा पोशाख अद्ययावत ठेवण्यासाठी बराच वेळ जातो. शिवाय त्यावर भरपूर पैसे खर्च होतात. तरी हा पोशाखीपणा कोणत्याही परिस्थितीत टिकून राहणार आहे. तथापि पोशाखीपणाचे अतिरेकी वेळ घेतलेल्या तरुणांना स्वतःचे ज्ञान व समज अद्ययावत ठेवायला प्रेरित करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. ठीक आहे बघा. चला आता काय दिसतंय ह्याच्यामध्ये बघा बाह्य रूपापेक्षा व्यक्तीच्या कार्याला अधिक महत्त्व मिळायला हवे. बघा आता पाठबळ देणार म्हणजे काय बघा तर चारही बघा म्हणजे परिच्छेदाला कुठला सपोर्ट करते ते आधी बघावं लागलं आपल्याला. ठीक आहे. विरोध करणारा डायरेक्ट आधी चूक करून टाकायचं आणि पण बरं इथे शब्द काय वापरला बघा उत्तम. उत्तम पाठबळ देत असले म्हणजे काय बघा एकापेक्षा जास्त पर्याय तुम्हाला बरोबर वाटू शकतात. ठीक आहे. त्यातल्या त्यात सगळ्यात उत्तम कुठल्या ते आपल्याला शोधायचं असतं. बघा पहिलं काय दिसते बाह्य रूपापेक्षा व्यक्तीच्या कार्याला अधिक महत्त्व मिळायला हवे. सपोर्ट करते का तर करते. दुसरं काय दिले बघा व्यक्तीच्या विधायक विकासाला कमी लेखणे टाळायचे असेल तर पोशाखीपणाचा गाजावाजा दूर ठेवायला हवा. हा पण ह्याला सपोर्ट करते. 3 नंबर बघा अतिरेकी पोशाखीपणा व्यक्तिमत्वाला नकारात्मक पैलू देतो. बरं आणि पुढं पोशाखीपणा ही काळाची गरज आहे. बघा आता इथं काय म्हटलंय इथं पोशाखीपणाला सपोर्ट केला त्यांनी. आणि इथं काय सांगितले बघा पोशाखापेक्षा काय म्हटले बघा इथं काय म्हटले बघा स्वतःचे ज्ञान व समज अद्ययावत ठेवायला प्रेरित करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. म्हणजे पोशाखीपणापेक्षा आपल्या ज्ञानाला महत्व दिलं पाहिजे. आणि हे काय करते बघा पोशाखीपणा ही काळाची गरज आहे. त्याच्यामुळे हे 100% चुकते कुठलं ऑप्शन नंबर 4. आणि बघा 1, 2, 3 नंबरचे काय असतात बघा तर हे याला सपोर्ट करतात. त्यातल्या त्यात सगळ्यात बरोबर कुठलं वाटतंय बघा ऑप्शन नंबर 2. बघा व्यक्तीच्या विधायक विकासाला कमी लेखणे टाळायचे असेल तर पोशाखीपणाचा गाजावाजा दूर ठेवायला हवा. ऑप्शन नंबर काय ते 2 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता काय दिले बघा
रँकिंग चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे बघा. एका स्पर्धेत जयाच्या वर्गातील 6 विद्यार्थ्यांनी भाग घेतला नाही. 5 विद्यार्थी पहिल्या फेरीत बाद झाले. ठीक आहे बघा. आता 6 विद्यार्थ्यांनी तर भाग घेतला नाही आणि 5 विद्यार्थी 1 नंबरच्या फेरीमध्ये काय झाले बाहेर निघाले. ठीक आहे बघा. चला पुढे काय दिले. जयाचा क्रम सर्वात उच्च स्थानी असलेल्या स्पर्धकात 16वा आहे. आता बघा जयाचा क्रमांक किती आहे? सगळ्यात उच्च स्थानी असणाऱ्या स्पर्धकामध्ये किती आहे? तर 16वा आहे. म्हणजे इथं जर जया असेल तर बघा जयाच्या आधी किती जण असतील? बघा 15 जण असतील. बरोबर आहे का? जयावरून कितव्या क्रमांकावर? 16व्या क्रमांकावर. कुठल्या उच्च स्पर्धकात? बरं परत काय दिले बघा. तर शेवटी असणाऱ्या स्पर्धकात 29वा आहे. आता बघा शेवटी असणाऱ्या स्पर्धकात 29 म्हणजेच काय? जयाच्या नंतर किती विद्यार्थी असतील? बघा 28 असतील. 28 आणि 1 29 आणि 15 आणि 1 16. बरोबर आहे का? बरं आता बघा हे 6 बघ ह्या 6 विद्यार्थ्यांनी तर काय भागच घेतलेला नाही. भाग घेतलेला नाही. ठीक आहे, भाग घेतला नाही आणि 5 विद्यार्थी पहिल्या फेरीत बाद झाले. त्यामुळे त्यांचा पण ह्याच्यामध्ये काही संबंध नाही. ठीक आहे बघा. आणि आपल्याला विचारले काय तर जयाच्या वर्गातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. आता हे सगळे विद्यार्थी बघा पहिली फेरी पास होऊन झालेले आहेत. बरोबर आहे का? बघा त्यातले बघा 5 विद्यार्थी काय आहेत बघा तर पहिल्या फेरीमध्ये बाद झाले आणि त्याच्यानंतर 6 विद्यार्थी जे आहेत त्यांनी भागच घेतलेला नाही. बरोबर आहे का? मग एकूण असे किती विद्यार्थी आहेत बघा लक्षात किती येते बघा. 28 आणि 29 29 आणि 10 किती झाले 39 39 आणि 5 44 44 आणि 6 50 आणि 5 55 म्हणजे बाकी येते 55 येते. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 येते उत्तर. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा क्लॉक चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. भिंतीवर लावलेल्या एका घड्याळात 4 वाजून 30 मिनिटे झाली असल्यास तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन तयार होईल? बघा आता तास काटा आणि मिनिट काटाला जर अँगल काढायचा असेल तर त्याला फॉर्म्युला कुठला असतो बघा. 11/2 m मायनस 30h म्हणजेच काय बघा. m म्हणजेच काय मिनिट, h म्हणजेच काय तास. आता बघा किती म्हटले आपल्याला 4 वाजून 30 मिनिटं. बरोबर आहे का? बघा इथं काय करायचं 11/2 m m म्हणजेच काय मिनिट. किती मिनिटं म्हटले बघा तर 30 मिनिटं. मग 30 इथं गुणिले 30 करा आणि वजा 30h h म्हणजेच काय बघा तास. किती तास आहेत तर 4 तास आहेत. इकडे 4 देऊन टाका आणि ह्याचा अँगल काढा. किती निघते बघा. चला बे के बे 15 दुने 30 बघा 15 गुणिले 11 किती झाले 15 एके 15 हातचा आला 15 एके 15 आणि 1 16 165 वजा 3 चोक 12 म्हणजे किती झाले बघा 120 झाले. आता बघा 120 मधनं 20 गेले खाली किती राहतात तर 45. बरोबर आहे का? उत्तर काय असेल आपलं 45 अंश असेल. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा पर्सेंटेज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. एका समूहामध्ये 60% पुरुष आहेत आणि 40% व्यक्ती विवाहित आहेत. तर बघा आता काय करायचं इथं आधी सुरुवातीला एकूण किती आहेत बघा. एकूण आपण टक्केवारीमध्ये दिल्यामुळे एकूण आपण 100 विद्यार्थी पकडू. ठीक आहे. आपण काय पकडलं 100 विद्यार्थी पकडलं कारण त्याचा आपण 60% काढू शकतो. त्यातले काय म्हटले बघा 60% पुरुष आहेत. बघा मग आता 100 मधले 60 जर बघा पुरुष जर 60 असतील तर स्त्रिया किती असतील. स्त्रिया झाले 40. ठीक आहे. आणि पुढे काय म्हटलंय बघा तर 40% व्यक्ती विवाहित आहेत. बघा हे लक्षात ठेवा. 40 म्हणजे एकूण 100 40 व्यक्ती कोण आहेत तर विवाहित आहेत. ठीक आहे बघा. बरं आता चला इकडे विवाहित काय दिले 40 दिले. ठीक आहे. बघा आता परत पुढे काय दिले बघा. जर 2/8 पुरुष विवाहित असतील. बघा एकूण पुरुष किती आहेत बघा 60 आहेत आणि ह्यातले बघा विवाहित इथं विवाहित करा किती आहेत बघा. एकूण 60 मधले 2/8 विद्यार्थी काय आहेत तर विवाहित आहेत. किती निघतात बघा मग इकडं 2/8 जाईल. हा मग बे एक बे बे चोक 8 परत 4 एक 4 15 चोक 60 म्हणजे एकूण किती झाले बघा 15 झाले. 15 काय आहेत तर विवाहित आहेत. मग इथं अविवाहित किती असतील बघा. अविवाहित बघा 60 मधले 15 विवाहित आहेत तर अविवाहित किती झाले तर अविवाहित झाले 45 45 आणि 15 झाले 60. ठीक आहे बघा. आता स्त्रियांमध्ये बघा मग स्त्रियांमध्ये काय निघेल बघा. बघा आता 15 झाले 45 झाले 60. ठीक आहे. बरं एकूण विवाहित व्यक्ती किती आहेत बघा 40 आहेत. बरोबर आहे का नाही. मग जर बघा ह्यातले जर पुरुष जर 15 बघा विवाहित किती आहेत 15 आहेत. बस राहिलेला कोण असतील विवाहित स्त्रिया असतील. विवाहित आणि अविवाहित. मग स्त्रियांमधल्या किती स्त्रिया विवाहित निघतील बघा. 15 जर पुरुष असतील विवाहित आणि एकूण जर 40% असतील 40 जर असतील तर 15 आणि 25 झाले इकडं. हे झाले 25 स्त्रिया झाल्या विवाहित राहिलेल्या अविवाहित. मग एकूण स्त्रिया किती 40 आहेत. मग 40 बघा 25 आणखी झाले 15 40 झाले. बरोबर आहे का. बरं आता काय म्हटले बा आपल्या एकूण तर अविवाहित स्त्रियांचा अपूर्णांक सांगा. तर कशा म्हटले अविवाहित तर कुणा स्त्रियांचा एक अविवाहित स्त्रिया किती आहेत बघा 15 आहेत. 15 स्त्रिया आहेत अविवाहित आणि एकूण स्त्रिया किती आहेत बघा आता 40 आहेत. 40 मधल्या किती आहेत 15 अविवाहित आहेत.
बरोबर आहे का? त्यांचं काय म्हटलं अपूर्णांक सांगा. काय निघेल बघा मग 5 त्रिक 15 आणि 85 40 म्हणजेच 3/8 म्हणजेच ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा टाइम डिस्टन्स स्पीडवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा अ आणि ब ही ठिकाणे परस्परांपासून 60 किलोमीटर अंतरावर आहेत. बघा अ आणि ब इथं अ झाला, इकडं ब झाला आणि 60 किलोमीटर अंतरावर आहे. लतीफ आणि मधु हे दोघे अ ठिकाणापासून एकाच वेळी सायकल स्वारीला निघाले. कोण? लतीफ आणि मधु. बरं चला. कोण? लतीफ आणि मधु एकाच वेळी सायकल स्वारीला निघाले. परत पुढे काय दिले? लतीफ मधुपेक्षा ताशी 4 किलोमीटर मंद गतीने सायकल चालवतो. कोण? लतीफ. कोणापेक्षा? मधुपेक्षा. म्हणजे बघा मधु जर x असेल ना तर लतीफ किती आहे बघा x वजा 4 आहे. लतीफ हा मधुपेक्षा 4 किलोमीटर कमीने सायकल चालवतो. परत काय झाले? मधु ब या ठिकाणी पोहोचता क्षणी माघारी फिरला. मधुने काय केले बघा ब या ठिकाणी बघा साहजिकच आहे मधु फास्ट चालतोय. मधु ब ठिकाणी पोहोचला आणि परत माघारी फिरला. माघारी फिरला आणि ब पासून 12 किलोमीटर अंतरावर लतीफला भेटला. म्हणजेच काय बघा मधुने काय केलं हे अंतर तर पूर्ण केलंच एवढं. हे अंतर पूर्ण केलं परत रिवर्स येऊन इथं 12 किलोमीटर वरती भेटला. हे 12 बघा हे जर 12 असेल तर हे किती झालं 48 झालं. बरोबर आहे का? बघा हे जर 12 असेल ना तर हे झालं 48 किलोमीटर अंतर. मग एकूण बघा मधुने एकूण किती अंतर पूर्ण केलं बघा मधुने एकूण हे 60 किलोमीटर अंतर पूर्ण केलं. परत रिवर्स 12 किलोमीटर राहिला. म्हणजे 60 आणि 12 किती झाले 72. मधुने 72 किलोमीटर अंतर पूर्ण केलं आणि लतीफने किती केलं बघा हे 48 किलोमीटर अंतर. मग लतीफचं झालं 48 किलोमीटर अंतर बघा. बरोबर आहे का? हे झाला वेग आणि हे काय तुमचं अंतर आहे. ठीक आहे बघा. बरं आता काय दिलंय बघा तर लतीफचा ताशी वेग दर्शवणारा पर्याय निवडा. लतीफचा ताशी वेग कुठला आहे? बघा आता लक्षात घ्या ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कशाने भाग जातोय बघा लक्षात घ्या. बघा काय बघा बघा 48 आणि 72 जर बघितलं आपण तर बघा इथं काय येते 8 सक्क 48 आणि 12 सक्क 72. ठीक आहे बघा. बघा इथं जर समजा 8 स्पीड दिला आणि इथं जर आपण 12चा स्पीड दिला बघा काय निघते बघा 8 सक्क अरे बघा दोघांचं टायमिंग तर सेमच आहे. एकाच टायमिंग मध्ये ह्याने 48 किलोमीटर गेला आणि ह्याने 72 किलोमीटर गेला. बरोबर आहे की नाही? बघा जर आपण बघितलं दोघांच्या वेगामध्ये काय म्हटलं पाहिजे आपल्याला 4 किलोमीटरचा फरक असला पाहिजे. बघा मग इथं जर आपण 8 ने भाग घालवला 8 सक्क 48 आणि 12 सक्क 72 दोघांच्या वेगामध्ये बरोबर काय येते बघा 4चा अंतर येते. बरोबर आहे की नाही? हा 8 आणि हा झाला 12 8 आणि 4 12 दोघांच्या वेगामध्ये पण 4चा फरक आहे. बघा x पेक्षा 4 ने कमी आहे 12 पेक्षा 4 ने कमी 8 झालं आणि इथं 6 तास वेळ लागलाय त्यांना. मग काय निघते बघा इथं तर लतीफचा ताशी वेग दर्शवणारा पर्याय निवडा. तर लतीफचा ताशी वेग दर्शवणारा पर्याय कुठला आहे? मग लतीफचा ताशी वेग किती असेल तर 8 किलोमीटर पर आवर असेल. किती असेल बघा 8 किलोमीटर पर आवर. बघा इथं जर समजा आपण बघा 48 आणि काय बघा 72 ह्याचा लसावी जरी काढला तुम्ही काय निघेल बघा इकडं दोघांमध्ये जर आपण बघितलं बघा 4 आहे ना 12 चुक 48 आणि इकडं 4 1 4 4 8 32. ठीक आहे अजून 2 ने भाग जातोय बघा किती बघा बे सख्ख 12 आणि 92 18. बरोबर आहे का? परत काय निघते बघा इकडं 3 3 2 6 आणि 3 त्रिक 9. ठीक आहे बरोबर म्हणजे थोडक्यात काय 4 2 8 8 त्रिक 24. बघा लसावी जर काढला तर किती निघते बघा 24. पण आपल्याला काय करायचंय वेगामध्ये 4चा फरक आहे. त्याच्यामुळे डायरेक्ट लसावी काढून उत्तर निघणार. डायरेक्ट आपण पर्यायावरून जर गेलो तर आपलं उत्तर निघून जाते. किती निघते इकडे आपला उत्तर ऑप्शन नंबर 2 निघते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. आणि कसं बघा इकडं 4 2 8 आणि 4 त्रिक 12. बरोबर एक वेग झाला 8 किलोमीटर आणि एक झाला 4 त्रिक 12 किलोमीटर असं पण करता येतं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम अँड वर्क वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा एक काम पूर्ण करण्यासाठी अनिलला 15 दिवस लागतात. तेच काम सुनील 20 दिवसात पूर्ण करतो. बघा अनिलला किती दिवस लागतात? अनिलला लागतात 15 दिवस आणि तेच काम सुनीलला किती दिवस लागतात? तर 20 दिवस लागतात. ठीक आहे बघा आता काय करायचं बघा लक्षात घ्या हे दोघा 15 आणि 20 चा लसावी किती आला बघा 60 आला. बरोबर आहे का? मग हे काय करायचं आपण एकूण काम आपलं किती रुपयाचं आहे तर 60 रुपयाचं काम आहे असं समजा. ठीक आहे बघा आता 60 रुपयाचं काम एक करतोय किती दिवसामध्ये 15 दिवसामध्ये. मग त्याला दिवसाला किती पेमेंट मिळणार आहे 15 चोक 60 4 रुपये. हे झालं वेतन कितीचं तर एका दिवसाचं 1 दिवसाचं. आणि इकडे बाकी ते 60 आहे ना मग 20 ने भागला 20 त्रिक 60 म्हणजे 3 रुपये. म्हणजे 60 रुपयाचं काम जर सुनील 20 दिवसामध्ये पूर्ण करत असेल तर त्याला दिवसाला 3 रुपये पेमेंट मिळेल. ठीक आहे बघा. बरं आता पुढे काय दिले बघा दोघांनी मिळून 4 दिवस काम केले तर शिल्लक राहिलेल्या कामाचा भाग दाखवणारा पर्याय निवडा. बघा दोघांनी मिळून
4 दिवसात केलेलं काम किती आहे ते काढून घ्या आधी बघा. दोघांनी मिळून बघा 4 दिवसात केलेले काम. 4 दिवसात केलेले काम किती असेल बघा. दोघांना मिळून दिवसाला पेमेंट किती आहे तर 7 रुपये पेमेंट मिळते. मग 7 गुणिले किती तर 4 दिवसात म्हटले 7 चोक किती झाले बघा 28. बरोबर आहे का. 60 रुपयामधलं 28 रुपयाचं काम पूर्ण झालं. शिल्लक काम किती असेल बघा मग 32 रुपयाचं. मग 32 रुपयाचं काम शिल्लक आहे किती पैकी तर 60 रुपये पैकी. मग ह्याचा अपूर्णांक किती येते आपल्याला विचारलं किती कामाचा भाग शिल्लक राहिला बघा. किती येते 4 8 32 आणि इकडे किती येते बघा 15 चोक 60 म्हणजेच 8/15 म्हणजेच झाला ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं आता नफा तोटावरचा क्वेश्चन आहे बघा. प्रॉफिट लॉस वरचा काय दिले बघा. एक वस्तू 120 रुपयास विकल्यास खरेदीच्या 1/5 एवढा नफा होतो. तर खरेदीची किंमत किती बघा. आता नफा कधी पण कसा असतो खरेदी किमतीवर काढला जातो. बरोबर आहे का. माहिती आपला फॉर्म्युला काय असतो बघा. खरेदी किंमत बघा खरेदी किंमत प्लस नफा बरोबर काय असते बघा विक्री किंमत असते. विक्री किंमत बरोबर आहे का. बघा आता इथं बरं आता खरेदी किंमत कुठली पकडायची बघा. इथं काय म्हटलंय एक वस्तू 120 रुपयास विकल्यास खरेदीच्या पेक्षा हे शब्द असतात ते कुठं असतात बघा छेदासाठी असतात. खरेदीच्या किती 1/5 नफा एवढा नफा आहे. खरेदी किती आहे बघा तुमची 5x आहे. गुणोत्तरामध्ये म्हणलं ना खरेदी किती आपली 5x आहे आणि नफा किती आहे बघा वरचा नफा किती आहे तुमचा 1x आहे. 1x झाला. मग एकूण विक्री किंमत किती झाली बघा 5 आणि 1 झाले 6x. बरोबर आहे. बरं आता इथं बरं हे झाले गुणोत्तरामध्ये. संख्येमध्ये किती दिले बघा. एका वस्तू 120 रुपयाच विकल्यास म्हणजे विक्री किंमत तुमची किती आहे 120 रुपये. 6x म्हणजे जर 120 रुपये असेल तर विचारले काय तर खरेदीची किंमत किती. मग खरेदी किंमत म्हणजे 5x म्हणजे किती 6च्या दुप्पट 12 बरोबर आहे. 1 शून्य दिले बघा 5च्या दुप्पट झाले 10 10 वर 1 शून्य 100 म्हणजे बघा 20 सक 20 असे 20 5 100 बरोबर आहे का. म्हणजे बघा खरेदी किंमत किती आपली 100 रुपये. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता कॉइन वरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे बघा काय दिले बघा. एका दानपेटीत 5 रुपयांच्या नाण्यांच्या 4 पट 1 रुपयांची नाणी आहे. दानपेटीत 360 रुपये आहेत तर त्या दानपेटीत 1 रुपयांची नाणी किती बघा. आता समजा 5 रुपयाची 2 नाणी असेल तर 10 रुपये झाले आणि 1 रुपयाची 4 नाणी असेल तर 4 रुपये झाले. मग त्या दानपेटीत किती रुपये झाले बघा 10 आणि 4 14 रुपये याप्रमाणे. मग बघा आता 5 रुपयांची नाणी आहेत बघा. 5 रुपयांची किती नाणी आहेत बघा आपल्याला माहित नाही. 5 रुपयांच्या नाण्यांच्या 4 पट मात्र 1 रुपयांची नाणी आहेत. म्हणजे 5 रुपयांची जर नाणी आपण बघा 5 रुपयांची जर नाणी आपण पकडली नाणी किती पकडली आपण x पकडली तर 1 रुपयाची नाणी किती असतील बघा. 1 रुपयाची नाणी ही झाली त्याच्यापेक्षा 4 पट म्हणजे 4x झाली. ठीक आहे बघा. आता समीकरण कसं म्हणायचं बघा. 5 रुपयाची नाणी किती आहेत बघा आपल्या इकडं x आहेत अधिक 1 रुपयाची नाणी किती आहेत बघा तर 4x आहेत. ह्याच्या 4 पट आहेत आणि ह्याची मिळून संख्या किती आहे बघा तुमची तर ह्याची किंमत किती होते 360 रुपये होते. झालं इक्वेशन मांडलं आपण. चला काय निघेल बघा इकडं बघा 5x अधिक 4 गुणिले 1 किती झाले बघा 4x बरोबर झाले 360 म्हणजे किती झाले बघा 5 आणि 4 9x 9x बरोबर झाले 360. मग x बरोबर किती असेल बघा 360 छेद हे 9 कुठं जाईल छेदाला जाईल. मग काय निघेल बघा इकडं बघा 9 1 9 आणि 9 चोक 36 म्हणजे 40 म्हणजे x ची व्हॅल्यू किती झाली बघा 40 आली. ठीक आहे. आपल्याला विचारले काय तर 1 रुपयांची नाणी किती आहेत. 1 रुपयांची नाणी किती आहेत बघा तर 4x आहेत. 4x म्हणजे किती झाली बघा 4x म्हणजे 4 गुणिले 40 बरोबर आहे. 1 रुपयाची 40 नाही x ची व्हॅल्यू 40 आहे. 4 चौक किती झाले बघा 16 16 म्हणजे झाले 160 नाणी. 160 म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. ठीक आहे बघा कोडिंग डिकोडिंग चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. एका सांकेतिक प्रणालीनुसार फुकोदाशी हा संकेत तुम्ही सर्वजण प्रामाणिक आहात असे निर्देशित होतो. शिले फुजो हा संकेत ते सर्व प्रामाणिक वाटतात हे सुचवतो. तुम्ही अनुभवू शकता चा संकेत नोंदको असा आहे. तर शी ज्या यो पहा या कितपत प्रामाणिक आहेचा संकेत आहे. या आधारे आहातचा संकेत निवडा. संकेत म्हणजे काय कोड. बघा आता कसं असतं लक्षात घ्या. आपल्याला काय करायचंय इकडे जर बघितलं आपण कुठले कुठले 2-2 शब्द आपल्याला कॉमन दिसतात ते बघा. पहिल्या 2 वाक्यांमध्ये प्रामाणिक आहे प्रामाणिक आहे बरोबर आहे का नाही. इथं सर्वजण म्हणजे इथं सर्व पण वापरलं त्यांनी. सर्व म्हणजे सर्वजण इथं शब्द घेतला त्यांनी. ठीक आहे बघा. बघा आता इथं 1 2 बघा कोड किती आहेत बघा 1 2 3 4 शब्द किती आहेत बघा. तुम्ही सर्वजण प्रामाणिक आहात म्हणजे 4 शब्दांना 4 कोड दिलेत. प्रत्येक शब्दाला सेपरेट कोड आहेत तिथं दिलेले. ठीक आहे. बरं आता काय करायचं 2 वाक्यांमध्ये जर एकच शब्द जर कॉमन असेल तर तो त्याचा कोड आपल्याला डायरेक्ट काढता येतो. इथं काय बघा प्रामाणिक आहे पण ते सर्व सर्व दिले त्यांनी त्यामुळे पहिल्या 2 वाक्यांमध्ये आपण नाही घेऊ शकत. दुसरं काय दिसतंय बघा तुम्हाला इकडे आणखी बघा
बघा तुम्ही, बघा इथं काय दिसतंय बघा तुम्हाला, तुम्ही, तुम्ही आणि हा झाला बघा, हे 1 नंबर वाक्य, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर. तिसऱ्या वाक्यामध्ये तुम्ही दिसते. पहिल्या वाक्यामध्ये पण तुम्ही दिसते बघा. ठीक आहे. बरं आता तुम्ही सोडून दुसरा कुठला शब्द आहे का कॉमन बघा. तुम्ही अनुभवू शकता. तुम्ही सर्वजण प्रामाणिक आहेत. बघा तुम्ही जर शब्द सोडला तर बाकी शब्द कसे आहेत बघा वेगवेगळे आहेत. याचा अर्थ पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये जर कोड बघितले आपण तर एक कोड कॉमन असणार आहे. कुठला निघेल बघा इथं. बघा इथं नोंदको. बरोबर आहे का? नोंदको. इथं का को दिसतोय बघा, इथं को झाला. इथं को झाला. बरं आपल्याला काय आहे बघा, तुम्हीला कुठला कोड आहे त्याची काय घेणं-देणं संबंध आहे. त्यामुळे डायरेक्ट सर्कल करून विषय सोडून देतात. आपल्याला फक्त आहात ह्या शब्दाचा कोड काढायचा आहे. ठीक आहे बघा. चला परत आता आता आपण सर्वजण काढू शकतो बघा. इथं पहिल्या आणि दुसऱ्या वाक्यामध्ये काय सर्वजण दिसतंय. बरोबर आहे का? नाही इथं सर्वांनी प्रामाणिक आहे. बरोबर आहे का? आणखी कुठला शब्द दिसतोय बघा इथं. हां. प्रामाणिक, प्रामाणिक आणि प्रामाणिक. बघा हे कितपत प्रामाणिक आहेत. ते सर्व प्रामाणिक वाटतात आणि सर्व प्रामाणिक आहात. ठीक आहे बघा. बघा आता मग तिन्ही ह्याच्यामध्ये बघा 1, 2 आणि 4 नंबरच्या वाक्यामध्ये एकच शब्द कॉमन आहे. तिन्हीमध्ये कुठला प्रामाणिक. पहा प्रामाणिक इथं आहे, प्रामाणिक इथं आहे आणि प्रामाणिक इथं पण आहे. मग प्रामाणिकला बघा मग 1, 2 आणि 4 मध्ये कुठला कोड दिसतोय बघा तुम्हाला कॉमन. बघा इथं फू आहे आणि 4 मध्ये पण नाही 4 फू नाही येणार. दुसरा कुठला दिसतोय बघा इकडं फुकोदाशी हां, शी बघा. शी आणि इथं पण शी आहे बघा. 1 नंबरमध्ये शी आहे, 2 नंबरमध्ये शी आहे आणि इकडे 4 नंबरमध्ये पण शी आहे. ठीक आहे. प्रामाणिकसाठी शी गेला. चला आता परत दुसरं काय दिसतंय बघा. हां, आता इथं आपण सर्व घेऊ शकतो बघा. सर्व आणि इकडे सर्वजण. एकच शब्द आहे सर्व आणि सर्वजण. बघा. पहा इथं काय दिसतंय तुम्हाला सर्वजण दिसतंय. इथं सर्व दिसतंय. 1 आणि 2 मध्ये कॉमन काय दिसतंय बघा तुम्हाला मग. इथं फू आहे आणि इथं पण फू आहे. ठीक आहे बघा. आता राहिले काय बघा कुठला आता आहात. आहातला काय निघेल मग दा. बाकीच काढत बसायची गरज नाही. आहातला काय झाला दा म्हणजेच ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता नातेसंबंधावरचा क्वेश्चन ठीक आहे बघा. काय दिसतंय बघा. अ ची आई ब ची बहीण असून बघा. बरं आता नातेसंबंधामध्ये काय करायचं बघा. पुरुष जर असेल ना तर त्याला चौकोन काढायचा. स्त्री असेल ना तर त्याला त्रिकोण काढायचा. ठीक आहे बघा. आणि जर बघा इकडं पती असेल तर इकडं पती आणि पत्नीमध्ये प्लसचं साइन देऊन टाका. ठीक आहे. आणि भाऊ आणि बहीण जर असतील ना, तर दोघांमध्ये बघा हा झाला भाऊ म्हणजे पुरुष, ही झाली बहीण म्हणजे स्त्री. सॉरी त्रिकोण आणि त्याच्या दोघांमध्ये इज इक्वल टू साइन आणि नातं जर एक म्हणजे पहिलं जनरेशन, दुसरं जनरेशन, जनरेशन मात्र एकाखाली एक मांडून टाकायचे. कशा? फक्त डॅश देऊन. ठीक आहे बघा. बरं. आता काय दिसतंय बघा तुम्हाला इकडं? अ ची आई ब ची बहीण असून बघा अ ची आई. पहा इथं अ लिहा. अ ची आई. बघा अ ची आई. आई असल्यामुळे त्रिकोण काढला. अ ची आई कोण आहे? तर ब ची बहीण असून बघा ही व्यक्ती कोण आहे? तर बहीण आहे. कुणाची? तर ब ची. अ ची आई ब ची बहीण असून क ची मुलगी आहे बघा. क ची मुलगी आहे बघा. अ ची आई ब ची बहीण असून ही व्यक्ती कोण आहे? तर क ची मुलगी आहे. बघा पण मी अ, ब आणि क ला अजून चौकोन किंवा त्रिकोण काढला नाही. का? कारण यांचं जेंडर माहित नाही आपल्याला कुठलं आहे ते. चला परत पुढं ड ही ब ची मुलगी असून बघा ड कोण आहे? तर ब ची मुलगी आहे. ब ची मुलगी कोण झाली? ड. ड ही झाली ब ची मुलगी असून फ ची बहीण आहे बघा. ड कोण आहे? तर फ ची बहीण आहे. ड ही कोण आहे? तर ही झाली फ. फ ची बहीण. बहीण असल्यामुळे इज इक्वल टू साइन देऊन टाकला आपण. ठीक आहे. बरं आता ह्याच्यामध्ये काय दिसतंय बघा. क बघा ही जर पहिली जनरेशन असेल ना, ही झाली दुसरी जनरेशन आणि ही झाली तिसरी जनरेशन. बरोबर आहे का? फक्त ह्याच्यामध्ये बघा क ही बघा ह्या आणि ह्या व्यक्तीची आई किंवा वडील असेल हे फिक्स आहे. पण जेंडर माहित नाही आपल्याला. बघा परत ब ही व्यक्ती ड आणि फ ची आई किंवा वडील असेल. परत फ ही व्यक्ती ड ची ड चा भाऊ किंवा बहीण असेल आणि अ ही व्यक्ती बघा ह्या व्यक्तीची मुलगा किंवा मुलगी असेल. ठीक आहे. किंवा क ही व्यक्ती ह्या तिन्ही व्यक्तींची आजी किंवा आजोबा असेल पण फिक्स माहित नाही आपल्याला. फिक्स काय कोणाचं माहिती आहे आपल्याला? ह्या व्यक्तीचं जेंडर आपल्याला फिक्स माहिती आहे. आता काय म्हटले बघा या माहितीच्या आधारे खात्रीने सत्य असलेला निष्कर्ष निवडा. निष्कर्ष म्हणजे काय 100% बरोबर असलं पाहिजे. बघा काय दिसते बघा. क ही व्यक्ती फ ची आजी आहे. ठीक आहे बघा. आता कसं असतं लक्षात घ्या. ही बघा. हा ही काय म्हटलंय बघा. तर हा ही आणि चाची. तर ह्याच्यामध्ये बघा हा हीच नातं हा ही जर आपल्याला दिलेला असेल ना तर हा हीच आपल्याला जेंडर माहित असलं पाहिजे कधी पण. ठीक आहे. किंवा बघा आपल्याला काय येतो कुणाचे कुणाशी नाते काय ए चे बी शी नाते काय त्या ठिकाणी काय असतं बघा चा किंवा ची असेल ना चा किंवा चीच आणि तशी असतं. ठीक आहे बघा. मग त्यावेळेस बघा ए चा बी शी संबंध काय किंवा ए हा बघा ए चे बी शी नाते काय
ठीक आहे बघा, चाचीचे असतं. तर या ठिकाणी बघा या चाचीचं आपल्याला जेंडर माहित असलं पाहिजे. मग इथं काय दिसतंय बघा तुम्हाला, क हे फक्त व्यक्ती, फ ची आजी आहे. इथं हा हिचं चाचीची नातं सांगायचं आपल्याला. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा इथं ही म्हटले ना, तर हिचं म्हणजे थोडक्यात क चं जेंडर माहित असतं पहिलं आपल्याला. काय दिसतंय, क ही व्यक्ती फ ची आजी आहे. बघा, क ही व्यक्ती फ ची, बघा फ ची आई किंवा वडिलांची आई किंवा वडील आहे. म्हणजेच फ ही व्यक्ती बघा, क ही व्यक्ती का नाही फ ची आजी किंवा आजोबा आहे. पण फिक्स माहित नाही आपल्याला आजी आहे का आजोबा आहे ते. त्याच्यामुळे हे आपण नाही सांगू शकत. चला 2 नंबर काय म्हटले बघा, फ ही व्यक्ती क चा नातू आहे. बघा, फ हा जो व्यक्ती आहे तो काय म्हटले, क चा नातू. बघा, क च्या मुलगा किंवा मुलगी ब असेल आणि तिचा मुलगा किंवा मुलगी कोण असेल, फ असेल. म्हणजे फ हा क चा नातू आहे का नाता आहे फिक्स माहित नाही आपल्याला. त्यामुळे हे पण काय चुकतंय. 3 नंबर बघा, ब ही व्यक्ती अ चा मामा आहे. बघा, ब ही व्यक्ती अ चा कोण आहे, मामा. बघा, अ ची आई झाली आणि आईचा भाऊ आहे का बहीण आहे माहित नाही आपल्याला. म्हणजे बहीण असेल तर ब ही व्यक्ती अ ची मावशी असेल आणि भाऊ असेल तर ब ही व्यक्ती ब चा ब ही व्यक्ती अ चा मामा असेल. पण फिक्स माहित नाही. मामा किंवा मावशी फिक्स. त्यामुळे आपल्याला काय म्हटले, खात्रीने सत्याचे निष्कर्ष निवडा म्हटलेले. त्यामुळे हे पण चुकते. आणि शेवटी काय म्हटले बघा, ड ही व्यक्ती क चा क ची नात आहे. बघा, ड ही व्यक्ती क ची बघा नात आहे का, तर नात आहे. बघा, क च बघा, अ, ब ब कोण झाला, क चा मुलगा किंवा मुलगी आणि ब ची मुलगी कोण झाली, ड. त्यामुळे बघा, क चं जेंडर माहित असलं नसलं तरी चालतंय. पण आपल्याला इथं ड चं जेंडर माहित पाहिजे. बघा, ड कोण असेल तर क चा क ची नात आहे का, तर नात आहे. बरोबर आहे का? त्यामुळे हे आपण 100% सांगू शकतो ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा नाते वयवारी चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, मुलगा व वडील यांच्या आजच्या वयांची बेरीज 50 वर्ष आहे. ठीक आहे बघा. आणि विचारले काय बघा, तर 5 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट असेल तर मुलगा व वडिलांचे आजचे वय किती. बघा, प्रश्न कुठे विचारलाय, आजच्या वयावरती. आणि आजच्या वयाची माहिती काय दिली त्यांनी आपल्याला, मुलगा व वडील यांच्या आजच्या वयाची बेरीज किती. आजचं वयाची बेरीज किती आहे, 50 आहे. आणि विचारताना विचारलं काय, त्यांचं दोघांचं आजचं वय किती आहे. मग याचा अर्थ दोघांच्या वयाची बेरीज 50 आली पाहिजे. मग त्यामुळे काय करायचं, ऑप्शन मध्ये पहिल्यांदा 4 पर्याय बघा, ते ज्यांच्या बेरीज 50 असली पाहिजे. बघा, 10 आणि 40 50 हे असू शकतं. बघा, 15 आणि 45 किती झाले, 60 झाले. हा ऑप्शन कॅन्सल झाला. बघा, 20 आणि 48 किती झाले, बघा 68, हा पर्याय कॅन्सल झाला. 22 आणि 50 किती झाले, 72. त्यामुळे हा पर्याय कॅन्सल झाला. मग डायरेक्ट बघा, आपण जर बघितलं दोघांच्या वयांची बेरीज 50 असली पाहिजे आजच्या वयाची. बरोबर, 10 आणि 40 किती आहे, 50 आहे. म्हणजे आपलं उत्तर काय झालं, ऑप्शन नंबर पहिला. हा, ह्याच्यामध्ये जर तुम्हाला 50 ऑप्शन असणारे जर 2 पर्याय असते तर त्या ठिकाणी मग एक इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करावं लागलं असतं. कसं बघा, लक्षात घ्या. बघा, इथं काय दिसतंय तुम्हाला, मुलगा वडील यांच्या आजच्या वयाची बेरीज 50 आहे आणि 5 वर्षानंतर बघा, बघा मुलगा आणि इकडे झालं वडील. मुलगा आणि वडील बघा, 5 वर्षानंतरचं त्यांचं गुणोत्तर काय दिले बघा. 5 वर्षानंतरचं काय दिले, 5 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट आहे. मग मुलाचं वय जर 1 असेल ना, तर वडिलांचं वय किती असेल, 3 पट म्हणजे 3x झाला. पण कधी, 5 वर्षानंतरनं. हे 5 वर्षानंतरच आहे गुणोत्तर. आजचं गुणोत्तर किती असेल मग, ह्याच्यामध्ये दोघांचं फक्त 5-5 वर्ष वय कमी करा. आजचे वय निघून जाईल इकडे तुम्हाला. आजचे वय, आजचे वय हे किती झालं बघा, x वजा 5 आणि इकडे किती झाले बघा, 3x वजा 5. ठीक आहे बघा. बरं, हे झालं आजचं वय. बरं, आता प्रश्नात काय दिले बघा, आजच्या वयाची बेरीज किती आहे, 50 आहे. मग ह्या वयाची बेरीज किती असली पाहिजे, 50 असली पाहिजे. काय निघेल बघा इकडे मग, पहा, x वजा 5 अधिक 3x वजा 5 बरोबर किती झाले, 50 झाले. मग काय निघेल बघा इकडं, 3x अधिक x किती झाले, 4x. 4x वजा बघा, वजा 5 आणि वजा 5 किती झाले, वजा 10 झाले. बरोबर झाले 50. आता हे 10 बरोबरच्या पलीकडे गेले काय होईल बघा, प्लस होईल बघा. मग काय होईल, 50 अधिक 10 होईल. म्हणजेच किती झाले बघा, 60 झाले. मग x ची व्हॅल्यू काय असेल बघा, x हे 4 बरोबरच्या पलीकडे गेले, छेदाला जाईल. 60 भागिले 4 म्हणजेच काय निघेल बघा, 4 1 4 15 चुक 60 म्हणजेच x ची व्हॅल्यू किती झाली, 15 झाली. आपल्याला विचारले काय, तर मुलगा वडिलांचे आजचे वय किती. आजचं वय कुठे, इथे आहे. मग x ची व्हॅल्यू किती आहे, 15. बघा मग काय निघेल इकडं, बघा 15 वजा 5 बरोबर झाले इकडं 10 आणि इकडे किती निघेल बघा, 3 गुणिले 15 वजा 5 म्हणजेच किती झाले इकडं, 15 त्रिक 45, 45 वजा 5 बरोबर झाले 40. म्हणजे बरोबर बघा 10 आणि 40 निघते. म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. पण आपल्याला हे सगळं सॉल्व्ह करायची गरज नाही, डायरेक्ट ऑप्शनवर उत्तर निघून जाते. ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, आता हा पण नफा तोटावरचा क्वेश्चन आहे, प्रॉफिट लॉस. काय दिले बघा, एका व्यापाऱ्याची उलाढाल 300 कोटींवरून 750 कोटी असेल तर किती टक्के वाढ झाली. बरोबर आहे का. बघा आता किती होती बघा, सुरुवातीला 300 होती. बघा, खरेदी किंमत थोडक्यात काय आहे, खरेदी किंमत झाली 300 कोटी अधिक नफा किती झाला बघा, तर 400 कोटी आणि मग विक्री किंमत किती झाली तुमची, बरोबर झाली, सॉरी किती, हा 300 आणि 450 येते इकडं.
450 म्हणजे बरोबर झाली 750. बरोबर आहे का? आणि आपल्याला तर किती टक्के वाढ झाली तर बघा 4 ते 50 वाढ झाली कोटीची. बरोबर आहे का नाही? पण ते टक्केवारीमध्ये किती आहे बघा. मग कधी पण बघा आता समजा बघा खरेदी किंमत तुमची 300 आणि त्याच्यावर वाढ किती झाली बघा तर 450. म्हणजे टक्केवारीमध्ये किती वाढ झाली बघा तेवढं इकडं. काय निघेल बघा इकडं? चला ह्या शून्याला हा शून्य गेला. परत ह्या शून्याला हा शून्य गेला. पहा 3 एके 3, 15 त्रिक 45 म्हणजे झाली 150. म्हणजे किती टक्के वाढ झाली तर 150% वाढ झाली. म्हणजे ऑप्शन नंबर दुसरा. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा जॉमेट्रीवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा? पुढील आकृतीत समाविष्ट असलेल्या विभिन्न समरूप त्रिकोणांच्या जोड्यांची संख्या दाखवणारा पर्याय निवडा. बघा काय दिले? फक्त ड ई हा रेषाखंड बघा. ड ई म्हणजे हा झाला. ड ई हा रेषाखंड क या रेषाखंडाला समांतर आहे. आणि क या रेषाखंडाला समांतर आहे. ठीक आहे बघा. बरं आता विचारलं काय? तर विभिन्न त्रिकोणांच्या पुढील आकृतीत समाविष्ट असलेल्या विभिन्न समरूप त्रिकोणांची जोड्यांची संख्या दाखवणारा तिथे काय म्हटलं बघा जोड्यांची संख्या दाखवणारा पर्याय निवडा. ठीक आहे बघा समरूप त्रिकोण विचारलाय तर त्रिकोणाच्या जोड्या किती आहेत बघा. तर काय निघेल बघा. ब ड आणि ई हा जो त्रिकोण आहे ना तोच काय बघा समांतर कशाला आहे ब क आणि अ ला आहे. बरोबर आहे का? त्यामुळे बघा दोन त्रिकोण काय निघतात समांतर निघतात. पण आपल्याला विचारायला जोड्या किती? त्रिकोण विचारला असतं आपण 2 लिहिलं असतं. जोड्या किती बघा जोडी 1 निघत. त्यामुळे उत्तर काय निघालं इकडे आपला ऑप्शन नंबर 4 1. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिलेबस चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा? खालील विधाने व अनुमान यांच्यासाठी खालीलपैकी अचूक पर्याय शोधा. ठीक आहे बघा. काय दिसते बघा सर्व फलक खुर्च्या आहेत. बघा सर्व फलक काय म्हटले खुर्च्या आहेत. आणि परत सर्व खुर्च्या टेबल आहेत. त्या सर्व खुर्च्या काय आहेत तर टेबल आहेत. चला आता काय दिसते बघा अनुमान पहिलं. बरं निष्कर्षावरून बघा पहिल्यांदा निष्कर्ष कशात बघा चेक करून घ्या. आहेत म्हणजे होकारार्थी निष्कर्ष आहेत. म्हणजे एवढी एक डायग्राम पुरेसे उत्तर काढायला. काय दिसते बघा सर्व खुर्च्या फलक आहेत. बघा सर्वच्या सर्व खुर्च्या फलक आहेत का नाही. बघा खुर्च्यांचा हा आतला एवढा जो भाग आहे ना तो फलक आहे. हा जर भाग काढला आपण खुर्च्या तर तो फलक आहे का नाही. त्यामुळे सर्व खुर्च्या फलक आहेत का नाही चूक येते बघा. परत सर्व फलक टेबल आहेत. बघा सर्वच्या सर्व फलक टेबल आहेत बघा टेबलाच्या आतमध्ये फलक आहेत. त्यामुळे फलकाचा कुठला जरी पार्ट तुम्ही बाजूला काढला समजा ही पार्ट बाजूला काढला मी तर तो काय असणार आहे टेबल असणार आहे. त्यामुळे सर्व फलक टेबल आहेत का तर आहेत. त्यामुळे 2 काय ते बरोबर येते. उत्तर काय निघेल मग फक्त 2 ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा टाइम अँड वर्क वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा 8 कारागीर 12 दिवसात 480 वस्तू तयार करतात. तर 10 कारागीर 350 वस्तू किती दिवसात तयार करतील. तर बघा ह्याच्यातला टाइम अँड वर्क मधला कुठला टाईप आहे बघा. ज्याच्यामध्ये तुम्हाला काम दिलेलं असतं बघा. एक काम दिले आणि ते काम पूर्ण करायला बघा किती माणसे लागली. काही माणसे लागली असतील तर त्यांनी काही दिवस काम केलं असेल आणि काही दिवसाला काहीतरी तास काम केलं असेल. हा फॉर्म्युला असतो. काम 1 भागिले बघा काम 1 भागिले माणसे दिवस आणि तास. आणि इकडे तुम्हाला दुसरं काम देतील. तेच काम बघा. ते दुसरंच काम करायला बघा तुम्हाला परत माणसे गुणिले दिवस गुणिले तास. आता हे दुसरं काम आणि 2 लिहून टाका फक्त. ठीक आहे बघा. आता पहिलं काम कुठलं आपलं बघा तर 480 वस्तू बघा. हे 480 वस्तू तयार करायला काय म्हटले वाजेने आपल्याला 8 कारागीर 12 दिवसात लागतात पूर्ण करतात. तासांचा काही विषय नाही. 8 कारागीर 12 दिवसात पूर्ण करतात. तर परत काय म्हटलंय बघा तयार करतात. तर 10 कारागीर 350 वस्तू. दुसरं काम कुठलं झालं बघा 350 वस्तूंचं झालं. हे 350 वस्तू तयार करायला 10 कारागिरांना किती दिवस लागतील. झालं इक्वेशन म्हणलं आपण सॉल्व्ह करा. हे x बरोबरच्या पलीकडे इज इक्वल टू अलीकडे आले काय होईल बघा इकडे वरती जाईल x बरोबर. आता बघा हे जसं आहे तसं ठेवा बघा 350/10 राहील जागेला. आणि हे सगळं बरोबरच्या पुढे गेलं की उलट होईल. काय होईल बघा 480 खाली येईल. वरती काय झालं बघा 8 गुणिले 12 8 गुणिले 12 छेदाचा अंशाला अंशाचा छेदाला आणि आता भाग घालवा. काय निघते बघा इकडं चला ह्या शून्याला हा शून्य गेला. परत काय निघते 12 एके 12 12 चोक 48 परत बघा काय निघते 8 एके 8 8 पंचे 40 परत 5 एके 5 5 7 35 म्हणजे किती झाले बघा तर 7 दिवस लागतील. म्हणजे ऑप्शन नंबर पाहिजे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले क्वेश्चन मध्ये बघा 200 पाने पुस्तकाचा 3/8 भाग वाचून संपवला तर त्या पुस्तकाची किती पाने वाचायची शिल्लक राहिली. बघा 3/8 वाचली तर राहिली किती 5/8 बरोबर आहे का. बघा 200 मधली शिल्लक किती राहिली मग 5/8 शिल्लक राहिली. बरोबर आहे का. मग किती निघते बघा इकडं
चला 8 एक 8 बघा, 8 दुने 16, 4 20, परत 8 पंचे 40, 25 पाचा किती येते बघा 125 पान, बरोबर आहे का? 25 8 200 आणि 25 पाच 125 म्हणजे 125 पानं वाचायची शिल्लक राहिली. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा पदावलीवरचा क्वेश्चन आहे. काय दिसते बघा ह्याच्यामध्ये? दुसऱ्या राशी पहिल्या राशीमधून वजा करा. बघा 5x स्क्वेअर 5x स्क्वेअर वजा 6xy अधिक 2 आणि दुसरी राशी पहिल्यामधून वजा करायची वजा 3x स्क्वेअर अधिक 10xy वजा 8. ठीक आहे बघा. चला 5x स्क्वेअर मधनं 3x स्क्वेअर केलं म्हणजे 5 वजा 3 किती येते बघा 2x स्क्वेअर येते. बरं आता वजा 6 आणि वजा अधिक काय असते वजा असते, बरोबर आहे का? मग वजा 6 वजा 10 किती येते बघा वजा 16 येते. वजा 16xy आणि परत बघा अधिक 10 2 आहे बरोबर. 2 बघा इथं वजा वजा काय होतं प्लस होते. 2 अधिक 8 किती येते 10 येते. अधिक 10. ठीक आहे बघा. बघा हे वजा वजा काय असते प्लस होऊन जातं. मग 2 अधिक 8 केले की 10 येते. मग उत्तर काय निघेल बघा 2x स्क्वेअर वजा 16y 2x स्क्वेअर वजा 16y अधिक 10 म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. हा आता ह्याचं उत्तर काय निघते बघायचं आपल्याला. ठीक आहे बघा 2xy बघा चला काय ते 2x वजा y गुणिले काय केले 3x अधिक 5y केले. ठीक आहे. चला आता 2x ने ह्या 3x ला गुणलं काय झालं बेत्रिक 6 झालं आणि x गुणिले x काय झाला x स्क्वेअर. चला परत ह्या 2x ने ह्या 5y ला काय गुणा काय ते बघा 2 गुणिले 5 झाले 10 10xy येते. ठीक आहे. चला परत आता वजा y ने 3 ला x ला गुणलं काय ते बघा वजा 3xy आणि वजा y ने 5y ला गुणा मग काय ते बघा वजा 5y स्क्वेअर. ठीक आहे बघा. बरं आता काय निघेल बघा 6x स्क्वेअर 10 3 गेले राहिलं 7 वजा 7xy आणि वजा 5y स्क्वेअर. कुठलं निघते बघा 6x स्क्वेअर वजा नाही वजा नाही 10 3 गेलं प्लस 7 राहिलं. ठीक आहे बघा. हा 6x स्क्वेअर प्लस 7xy मायनस 5y स्क्वेअर म्हणजे ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. हा आता काय दिसते बघा याच्यामध्ये संपतने आपल्या शेताच्या 1/3 भागात ऊस लावला 1/4 भागात भुईमूग लावला व उरलेल्या भागात 25 एकरात ज्वारी लावली. बघा आता वरचं त्यांनी अपूर्णांकामध्ये दिले आणि ज्वारी जी लावली ना ती पूर्णांकात दिले 25 एकरात दिलेले, बरोबर आहे का? काय करायचं बघा छेद काय 3 इकडे छेद 4 आहे मग 3 आणि 4 चा लसावी काय झाला 12 झाला, बरोबर आहे का? तात्पुरतं 12 ने भाग घालवायचा. बघा काय दिसतंय तुम्हाला इकडे बघा शेतात काय म्हटलंय बघा ऊस किती लावला आपण ऊस बघा इथं छेदाला 3 आहे छेदाला 4 आहे 4 आणि 3 चा लसावी असतो 4 त्रिक 12, बरोबर आहे का? ऊस किती लावला आपण मग पूर्णांक बघा 1/3 आहे ना 1/3 गुणिले 12 करा म्हणजे एकूण बघा एकूण शेत आहे ना आपलं एकूण शेत आपण किती पकडलं गुणोत्तरामध्ये बघा 12x पकडलं. ठीक आहे बघा हे गुणोत्तर आहे 12 एकर नाही 12x आहे. मग त्या 12x चा 1/3 म्हणजे किती झाले बघा 3 चोक 12 4x झाले, बरोबर आहे का? 3 1 3 3 चोक 12 आणि भुईमुग किती असेल बघा मग इकडं भुईमुग झाला किती 1/4 गुणिले 12 म्हणजे x करा बरोबर झाले 4 1 4 4 त्रिक 12 म्हणजे झाले 3x. ठीक आहे बघा आणि एकूण शेत किती आपलं 12x आहे, बरोबर आहे का? मग 4x गेला 3x गेला राहिले किती 5x 4 आणि 3 7 झालं 7 आणि 5 12 राहिलेल्या भागात काय लावली आपण ज्वारी लावली. ज्वारी आपण किती भागात लावली तर 5x भागात लावली. मग 5x बरोबर किती दिले बघा त्यांनी 25 एकर दिले 5x बरोबर 25 एकर. मग x ची व्हॅल्यू काय निघेल बघा x बरोबर बघा 25/5 किती येते इकडे 5 5 25 x ची व्हॅल्यू झाली 5 एकर. आपल्याला विचारलंय का त्यांनी तर संपत्तीचे एकूण किती एकर शेत आहे किती एकर शेत असेल बघा तर x ची व्हॅल्यू किती 5 आहे मग इकडे किती 12x आहे म्हणजे काय निघेल बघा 12 गुणिले 5 12 पंचे 60 एकर झाले एकूण म्हणजे ऑप्शन नंबर 2. एकूण किती एकर शेत आहे तर 60 एकर. ठीक आहे. चल पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं आता नंबर सिस्टमवरचा क्वेश्चन आहे बघा आपल्याला अवयवांची संख्या काढायची. ठीक आहे बघा 60 या संख्येच्या एकूण विभाजकांची संख्या किती. तर काय करायचं बघा लक्षात घ्या इकडे 60 आहे ना 60 चे सगळे अवयव काढून घ्या ते बघा 2 गुणिले काय येते बघा 30 येते, बरोबर आहे का?
60 आहे ना, 60ची इथं 60 करा. हां, 60 किती झालं? 30 दोन्ही 60 झाले. परत 30ला भाग घालवा. काय निघते बघा? 2 गुणिले 15 2 ने भाग जातोय. ठीक आहे. आता कशाने भाग जाईल बघा? 3 ने जाईल. 3 5 15 जसं आपण लसावी-मसावीमध्ये काढतो बघा अवयव. अवयव पाडायचे याचे. तर आता 5 ने 5 ला कशाने भाग जाणार आहे? 5 ने. म्हणजे अवयव काय झाले बघा? हे 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5. ठीक आहे बघा? काय निघालं बघा इकडे मग? चला 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 म्हणजे 5 त्रिक 15, 15 दुणे 30, 30 दुणे 60. ठीक आहे बघा. आता इकडे 2चा बघा 2 गुणिले 2 मध्ये 2चा वर्ग झाला. गुणिले 3 एकदाच आहे त्यामुळे 3चा पहिला घात झाला आणि 5 एकदा त्यामुळे 5चा पहिला घात झाला. ठीक आहे. हे काय हिला आपण आता काय करायचं बघा. पॉवर जी दिसते ना तुम्हाला पॉवर मध्ये 1 1 वाढवायचा. 2 मध्ये ह्या 2 मध्ये जर 1 वाढवलं तर काय निघेल बघा 3 निघेल. ह्या 1 मध्ये आणखी 1 वाढवा काय निघेल बघा 2 निघेल. आणि ह्या 1 मध्ये आणखी 1 वाढवा परत काय निघेल 2 निघेल. मग 3 दुणे 6, 6 दुणे किती आलं इकडं 12 आलं. मग थोडक्यात काय जर 60 चे जर आपण सगळे अवयव काढले तर ते अवयव किती निघतात तर एकूण 12 अवयव असतात. ठीक आहे. उत्तर काय झालं आपलं ऑप्शन नंबर 2 झालं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा ॲव्हरेज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा एका वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 14 वर्ष आहे. त्यापैकी 10 मुलांच्या वयाची सरासरी 12 वर्ष आहे व राहिलेल्या मुलांच्या वयांची सरासरी 15 वर्ष आहे. थोडक्यात काय बघा 15 वर्षांची मुलं 12 वर्षांच्या वयामध्ये जर आपण ऍड केली तर त्यांचं टोटल ॲव्हरेज किती निघते 14 वर्ष निघते. सॉल्व्ह कसं करायचं बघा लक्षात घ्या. जसं आपण 10 रुपये किलोच्या तांदळामध्ये 20 किलो तांदूळ मिक्स केला तर त्याचं त्यात ते मिश्रण जे असतं ते मिश्रणाचे मिश्रण आपण किती रुपये किलो मध्ये विकू शकतो त्या प्रमाणाचा क्वेश्चन आहे बघा. काय दिसते तुम्हाला इकडं पहा 12 रुपये किलोचा काय तांदूळ आहे तो मिक्स केला आपण 15 रुपये मध्ये त्याचं मिश्रण किती झालं बघा 14 रुपये किलो झालं त्या याप्रमाणे. ठीक आहे बघा. चला आता इकडे काय निघते बघा लक्षात घ्या. 14तनं 12 गेलं 2 राहिलं आणि 15तनं 14 गेलं 1 राहिलं. ठीक आहे बघा. आणि हे काय असतं बघा लक्षात घ्या हे गुणोत्तर असतं लक्षात घ्या. हे 1 2 आहे ना तर आपण काय केलं इकडं हे x लिहिलं आणि हे झालं 2x. ठीक आहे बघा. बरं आता इथं काय दिसते बघा तुम्हाला इथं बघा लक्षात घ्या 12 वर्षांची मुलं किती बघा बघा त्यापैकी 10 मुलांच्या वयांची सरासरी 12 वर्षे. 12 वर्ष वय असणारी किती मुलं आहेत बघा 10 मुलं आहेत. मग मला सांगा x ची व्हॅल्यू जर 10 असेल तर 2x ची व्हॅल्यू किती असेल 20 असेल. त्यांनी विचारलंय आपल्याला तर त्या वर्गात एकूण विद्यार्थी किती झाले 10 आणि 20 30 झाले. म्हणजे आपलं उत्तर काय असेल ऑप्शन नंबर 2 असेल. आणि त्यांनी जर विचारलं असतं 15 वर्ष वय असणारे मुलं किती आहेत तर ती 20 आहेत. ठीक आहे बघा जसा प्रश्न विचारला तसं आपण उत्तर दिलं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता हा पण ॲव्हरेज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 35.5 किलोग्राम आहे. बघा आता इकडे झाले बघा 40 विद्यार्थी त्यांची बघा काय केले आपल्याला सरासरी दिली त्यांनी. सरासरीकडे काय करायचं एकूण एकूण वजन. आता सरासरी किती आहे बघा 40 विद्यार्थ्यांची 35.5 आहे. मग त्यांचे एकूण किती असेल बघा तर 40 गुणिले 35.5 काय निघते बघा इकडं 355 गुणिले 4 करा म्हणजे 4 पंचे 20 4 पंचे 20 आणि 2 22 4 त्रिक 12 आणि 2 14 म्हणजे 1420 निघेल. ठीक आहे. चला परत आता काय केले एक शिक्षक ऍड केला आपण मग झाले किती बघा 41 जण झाले. 41 जणांचं त्यांनी ऍव्हरेज सरासरी किती दिले बघा आपल्याला त्यांनी 36 दिलेले आहे. इथं 36 ला त्यांचं एकूण किती असेल बघा 41 गुणिले 36 जण झाले. काय निघेल बघा इकडे मग 41 गुणिले 36 बस 6 1 6 6 चोक 24 शून्यला इकडे परत 3 1 3 3 चोक 12 खाली किती निघते बघा 6 0 6 4 आणि 3 7 2 2 4 1 1 1476. ठीक आहे 41 जणांचं एकूण वजन किती झालं 1476. 40 जणांचं वजन किती झालं 420. याचा अर्थ वाढलेलं वजन कोणाचं असणार आहे शिक्षकाचं बरोबर आहे का नाही. काय निघेल बघा 1476 मधून 1420 गेले खाली किती जाते बघा 1476 वजा 1420 किती निघाले बघा 7 7 5 गेले राहिले 2 गेले राहिले 5 म्हणजे 56 वर्ष वय त्याचे कोणा शिक्षकाचं ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. हा तर आपल्याला विचारलं काय त्यानंतर वर्ग शिक्षकाचे वजन किती असेल तर 56 किलोग्राम. ठीक आहे. आता बघा एक क्वेश्चन सॉल्व्ह करतो आपल्याला एक्स ची व्हॅल्यू दिली त्यांनी किती बघा एक्स ची व्हॅल्यू किती आहे तुम्हाला -2 आहे आणि मग हे -2 एक्स जागेला टाका आणि उत्तर सॉल्व्ह करा बघा. एक्स ची व्हॅल्यू काय केली आपण -2 केली एक्स ची. चला किती आहे इकडं 2x स्क्वेअर आहे ना तर 2 आणि एक्स ची व्हॅल्यू किती आहे -2 आहे. त्याचा क्यूब करा अधिक परत -2 चा वर्ग अधिक
5 गुणिले -2 आणि -1. ठीक आहे बघा. चला काय निघेल आता इथे बघा. -2चा जर घन काढला आपण बघा, -2 गुणिले -2 गुणिले -2 किती असतं बघा, 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 आला. आणि कसं असतं बघा लक्षात घ्या, मायनस आहे चिन्ह, बरोबर आहे की नाही. पॉवर जर समसंख्येमध्ये असेल ना तर काय होतं, प्लस होते. म्हणजे 2 गुणिले 2 जर असतं ना, 2 तर काय आलं असतं, -2 गुणिले -2 +4 आला असतं. पण परत -2 म्हटलं की काय ते -8 येते. म्हणजे इथं काय झालं, -8 झालं. थोडक्यात काय 2 गुणिले -8 झालं. आधी बघा, -2 गुणिले -2चा वर्ग किती झाला बघा, 4 झाला. 2 दुनी 4 आणि पॉवर समसंख्येमध्ये असल्यामुळे इकडे समसंख्या येते. चला परत काय ते बघा, 5 दुनी 10 म्हणजे -10 येते. आणि इकडे -1. ठीक आहे. चला किती निघते बघा इकडं, 8 दुनी 16 म्हणजेच काय झालं, -16 झाले. -16 अधिक 4 -10 -1. मग आधी आता चला वजाचे वजा किती आहेत बघा, वजाचं बाजूला काढून घ्या. 16 16 आणि 10 26 आणि 1 27 म्हणजे -27 झाले. -27 अधिक किती झाले, 4 बरोबर काय निघते, 27 मधून 4 गेलं, राहिलं 23 आणि मोठ्या संख्येत चिन्ह -23 येते. उत्तर काय झालं आपलं, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय ॲव्हरेज चॅप्टरचा क्वेश्चन आहे बघा. 4 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 42 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती बघा. सरासरी म्हणजे काय असते बघा, मधली संख्या असते. 4 संख्या आहे तिथं. आता 4 संख्यांमधली मधली संख्या तर आपण काढू शकत नाही. याचा अर्थ काय, मधली संख्या काय दिली तुम्हाला त्यांनी इथं, तर बघा 42 आणि 42 ही समसंख्या आहे. बरोबर आहे की नाही. मग ह्याच्या पुढे 2 संख्या विषमल्या आणि ह्याच्या पाठीमागे 2 संख्या विषमल्या. 42 च्या पुढची संख्या कुठली झाली इकडे, 43 आणि 43 च्या पुढची झाली 45. पाठीमागे विचारलं तर 42 च्या पाठीमागे 41 आणि 41 च्या पाठीमागे विषम संख्या झाली 39. विचारलं काय त्यांनी आपल्याला, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती, कुठली निघेल बघा, मग 45. ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा लसावी मसावी चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, 2 संख्यांचा लसावी 420 व मसावी 15 आहे. त्यापैकी एक संख्या 105 असल्यास दुसरी संख्या कोणती बघा. फॉर्म्युला काय असतो यासाठी, लसावी लसावी गुणिले मसावी बरोबर काय असते, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. बघा आता लसावी किती दिलाय त्याने आपल्याला, 420 गुणिले मसावी किती दिलाय बघा, 15 दिलाय. बरोबर एक संख्या किती झाली, 105. दुसरी संख्या किती असेल तर 1 असेल. चला 1 जागेला ठेवा, बाकी सगळं अलीकडे आणा. बघा 420 गुणिले 15 भागिले किती येते, 105. काय ते बघा, 15 एके 15, 15 सत्ती 75. परत 7 एके 7, 7 सकून 42 म्हणजे 60 झालं. म्हणजे x ची व्हॅल्यू किती झाली, 60. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 दुसरी संख्या कोणती असेल तर 60 असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत काय दिली, या बहुपदीचे अवयव कोणते. ठीक आहे बघा. आता इथे काय दिले बघा, x मायनस ए स्क्वेअर. ठीक आहे बघा. आता ह्याचा फॉर्म्युला काय असतो, a मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो बघा, हे बघा a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. आणि a प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो बघा, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. बघा इथे काय निघेल मग आता बघा, चला a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं काय निघेल बघा, a स्क्वेअर म्हणजेच x स्क्वेअर मायनस 2ab म्हणजे 2 ने गुणला आपण तर काय ते बघा, 2ab म्हणजेच काय 2x आणि प्लस बी स्क्वेअर प्लस म्हणजेच काय 1 चा वर्ग झाला 1च. चला परत अधिक इकडे काय दिसते बघा तुम्हाला, a स्क्वेअर बघा, a स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे प्लस 2x प्लस बी स्क्वेअर म्हणजेच काय झाला, 1 चा वर्ग झाला 1च वजा x अधिक 5. ठीक आहे बघा. काय निघते इकडे बघा, चला वजा 2x आणि प्लस 2x काय झालं, कॅन्सल झालं एकमेकाला. मग काय निघालं, x स्क्वेअर आणि इकडे अधिक x स्क्वेअर म्हणजे झालं 2x स्क्वेअर. ठीक आहे बघा. चला परत इथे काय निघते बघा, x म्हणजे मायनस x आणि अधिक काय निघेल बघा, अधिक 5 आणि सॉरी अधिक 1 आणि अधिक 5 बरोबर, सॉरी 1 आणि 1 2, 2 आणि 5 किती झाले बघा, 7 झाले. बरोबर आहे का, काय चुकतंय का बघा, वजा x, वजा x आणि इथं वजा 5 येते, वजा x वजा 5 कारण की ब्रॅकेट काढला ना आपण, इथलं ब्रॅकेट काढलं काय ते बघा, वजा x वजा 5 येते. म्हणजे काय निघालं बघा, x स्क्वेअर आणि x स्क्वेअर झाले 2x स्क्वेअर. ठीक आहे, ह्याचा विषय संपला. परत इकडं काय झाला, x मायनस x
आणि +1 आणि +1 झाले +2. +2 वजा 5 किती झाले? 5तनं 2 गेले 3 म्हणजे -3 येते. इथं काय येते मग -3. सॉरी 5तनं 2 गेले 3 झाले. ठीक आहे बघा. बरं आता हे सॉल्व्ह कसं करायचं असतं बघा लक्षात घ्या. तर आता बघा इथं पहिली संख्या काय 2 आहे आणि 2 आणि 3 किती झाले? बघा. बघा बेत्रिक 6 अशा 2 संख्या निवडा की त्यांचा गुणाकार केल्यानंतर ना +2 आणि -3 चा गुणाकार काय असतो? बेत्रिक 6 म्हणजे -6 आला पाहिजे. ठीक आहे बघा. 2 गुणिले -3 बरोबर किती झाला? -6 झाला. आणि त्या 2 संख्यांची जर बेरीज केली आपण तर ती किती आली पाहिजे बघा? किती आली पाहिजे? तर -1 आली पाहिजे. 1 x आहे ना इथं. त्यामुळे -1 आली. अशा कुठल्या संख्या निघतात बघा लक्षात घ्या. बघा. ही संख्या जर काढली आपण काय निघेल बघा 3 दुने 6 येते. बरोबर आहे का? आणि वजा घ्यायचा असतो -3 आणि इकडे काय करावं लागेल? +2 घ्यावं लागेल. -3 आणि +2 चा जर गुणाकार केला 3 दुने 6 -6 येते. आणि यांची जर बेरीज केली बघा -3 मधनं 2 गेले -1 राहते -1. काय निघेल माझ्याकडे बघा? चला 2x स्क्वेअर ठीक आहे बघा. किती येते बघा? -3x अधिक 2x आणि -3 म्हणजे हे -x ची व्हॅल्यू कशी केली आपण? -3x आणि +2x म्हणजे 3 मधनं 2 गेलं परत -x राहिलं. बरोबर आहे का? आणि इकडे -3 आहे असं घेतलं आपण. बरं आता बघा सॉल्व्ह करा इकडं. काय निघेल बघा इकडं? बघा दोन्हीमध्ये काय आहे बघा. ह्या 2 मध्ये काय कॉमन आणि ह्या 2 मध्ये बघा. ह्या 2 मध्ये कॉमन काय? x कॉमन आहे. x बाजूला काढला आपण. आतमध्ये काय निघेल बघा? 2 आणि 1x बरोबर आहे का? 1x तर बाहेर काढला आपण. म्हणजे आतमध्ये काय निघाला? 2x निघाला. 2x वजा इकडे काय निघेल बघा? 3 निघेल का? कारण की x बाजूला काढलाय आपण बघा. x गुणिले 2x केले की 2x स्क्वेअर येते. x गुणिले 3 केले की 3x येते. चला अधिक. आता इथं काय करावं लागेल बघा आपल्याला? 2x वजा 3 आहे. इथं पण 2x वजा 3 आहे. त्यामुळे इथं फक्त 1 ने गुणा म्हणजे आहे संख्या सेम राहील. 2x वजा 3. काय निघालं बघा इकडे आता चला. एक संख्या झाली 2x वजा 3. 2x वजा 3 आणि दुसरी संख्या काय झाली बघा? x अधिक 1. x अधिक 1. मग कुठल्या संख्या आहेत बघा? x अधिक 1 कुठं दिसतंय तुम्हाला? x अधिक 1, x अधिक 1 आणि परत काय 2x वजा 3. 2x वजा 3 कुठे येते? म्हणजे ऑप्शन नंबर 4 आला. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सरळ व्याज चक्रवाढ व्याजावरचा प्रश्न आहे. काय दिले बघा? दर साल दर शेकडा 10% दराच्या सरळ व्याजाने 50,000 रुपयाचे 60,000 रुपये होतात. तर रक्कम किती वर्षासाठी ठेवली बघा? मुद्दल बघा. मुद्दल किती आहे तुमची? 50,000 आहे. व्याज आणि जाणे किती? 60,000 म्हणजे व्याज किती वाढलं तुमचं? 10,000 रुपये व्याज वाढलं. आणि त्या ठिकाणी काय म्हणलं तुम्हाला? रक्कम किती वर्षांसाठी ठेवली? बघा जर चॅप्टरवर जर कमांड असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला तोंडी काढता येतं. का? कारण 50,000चा 10% किती झालं? 5,000 झालं. आणि दुसऱ्या वर्षी पण किती झालं? 5,000 म्हणजे 10,000 व्याज व्हायला 2 वर्ष लागतात. ठीक आहे. पण सॉल्व्ह कसं करायचं लक्षात घ्या. सरळ व्याज काढताना फॉर्म्युला काय असतो बघा? सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय असतो बघा? मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर छेद 100 बरोबर काय असते बघा? सरळ व्याज असते. आता मुद्दल किती आपली बघा? 50,000 आहे. गुणिले मुदत किती आहे बघा? तर मुदत आपल्याला x वर्षासाठी दिलेली आणि दर किती आहे बघा? 10% दर आहे. 10/100 बरोबर. सरळ व्याज किती असेल आपलं? 10,000 असेल. येते लक्षात म्हणजे 60,000 रास आहे ना तुमची. 50 60,000 झाले म्हणजे काय? व्याज झालं 10,000. ठीक आहे बघा. चला आता लक्ष सॉल्व्ह करा बघा. चला ह्या 2 शून्याला हा 1 शून्य हा 1 शून्य गेला. ठीक आहे. चला परत हे किती झालं बघा? x जागेला ठेवा आणि हे 5,000 बरोबरच्या पलीकडे टाका. इकडे किती आहे? 10,000 आहे. हे झाले 10,000 भागिले हे काय होईल? 5,000 होईल. काय निघेल बघा मग? 1 2 3 ह्या 3 शून्याला हे 3 शून्य कॅन्सल. 5 1 5 5 2 10 म्हणजे x ची व्हॅल्यू किती झाली? 2 म्हणजे 2 वर्षामध्ये 10,000 व्याज मिळेल. ऑप्शन झालं पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा पार्टनरशिप चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा? हरीने 4,500 भांडवल 2 वर्षाकरता व रामने 6,000 रुपये 3 वर्षाकरता एका धंद्यात गुंतवले. ठीक आहे बघा. चला हरीने किती गुंतवले बघा? बरं आता पार्टनरशिपच्या भागीदारी चॅप्टर मध्ये फॉर्म्युला काय असतो बघा? लक्षात घ्या. आता इकडे काय करायचं बघा? इथे तुमची मुद्दल गुणिले काय असते बघा? मुदत असते. आणि इकडे काय निघते बघा तुमचं? नफा. ते पण कसं? नफ्याचे गुणोत्तर. हा झाला तुमचा फॉर्म्युला. मुद्दल किती आपली बघा? हरीने किती मुद्दल गुंतवली? तर 4,500 रुपये गुंतवली. आणि त्याची मुदत किती आहे बघा? तर 2 वर्षांकरता आहे. बरं दुसरा कोण आहे? रामने काय केले बघा? 6,000 रुपये गुंतवले. किती वर्षांसाठी? तर 3 वर्षांसाठी. ठीक आहे बघा. ह्याचं गुणोत्तर काय निघेल बघा? बघा इकडे काय ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले बघा. 15 चोक 60 आणि 15 त्रिक 45. परत ह्या 3 ला 3 कॅन्सल.
बे के बे, बे दुने 4 म्हणजेच काय झालं बघा 1 x आणि इकडे झाले 2x. नफ्याचे गुणोत्तर. इथं काय म्हटले बघा त्यांनी आपल्याला, तर त्या व्यवहारात एकूण नफ्यापैकी रामला 1200 रुपये नफा मिळाल्यास. रामला किती नफा मिळाला तर 1200. मग 2x ची व्हॅल्यू किती आहे बघा तर 1200. मग 2x म्हणजे 1200 असेल तर बघा 1x म्हणजे किती असेल 12 बघा 2 च्या निम्म 1 1200 निम्म किती झालं 600. बरोबर आहे का? मग काय म्हटले बघा हरीचा वाटा किती असेल तर 600 रुपये असेल. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा वयवारी चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, अजय व विजय यांच्या वयांची बेरीज 19 वर्ष आहे. विजय अजयपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. बघा विजय आणि अजय, विजय आणि इकडे लिहा अजय. काय म्हटले विजय अजयपेक्षा, कुणापेक्षा म्हटले अजयपेक्षा. म्हणजे अजयला जर आपण एक्स पकडला तर विजय किती असेल बघा, विजय हा अजयपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. म्हणजे ह्या एक्स पेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. हा तर अजयचे वय किती बरं कोणाचं विचारले, एक्स ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. बरं आता दोघांच्या वयांची बेरीज किती आहे बघा तर 19 आहे. काय निघेल बघा समीकरण, ह्याची बेरीज करा x वजा 3 अधिक x बरोबर झाले किती 19. बघा आता x अधिक x किती झाले बघा 2x बरोबर हे 3 बरोबरच्या पलीकडे गेले काय होईल अधिक 3 होईल. 19 आणि 3 किती झाले 22. मग x ची व्हॅल्यू काय निघेल बघा इकडं 22/2 बरोबर किती झाले बघा 11. 11 दुने 22. ठीक आहे बघा. विचारलं काय अजयचे वय किती, अजयचे वय किती झाले बघा 11 झाले. आणि जर विजयचे विचारला तर काय निघेल बघा 11 वजा 3 बरोबर किती येते 11तनं 3 गेले राहिले 8 बरोबर. विजय झाला 8 अजय झाला 11. अजयचे वय किती अजय पेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. ठीक आहे विजय आणि अजयचं वय विचारलेलं आहे. म्हणजे 11 8 किती झाले 19. ठीक आहे. अजयचं वय झाला 11 वर्ष. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा 18चे 18% किती निघते बघा. 18चे म्हटल्यामुळे गुणाकार असतो इथं 18%. टक्केवारी काढून टाकली काय होते 18/100. किती निघते बघा 18 गुणिले 18 किती असते 18चा वर्ग झाला 324. 324/100 बरोबर काय निघेल बघा मग 3.24 म्हणजेच ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सर्च आणि इंडस्ट्री चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिसते बघा तुम्हाला इकडं 3चा वर्ग 3 ची पॉवर 2 आहे गुणिले 4 ची पॉवर x बरोबर. आता मला सांगा 3चा वर्ग किती झाला 9 झाला 9 गुणिले 4 ची पॉवर किती x आहे बरोबर. 48चा वर्ग म्हणजेच काय बघा 48 गुणिले 48. ठीक आहे बघा. चला आता 4 ची पॉवर x जागेला ठेवा आणि 9 बरोबरच्या पलीकडे टाका. काय बघा 48 गुणिले 48/9 किती निघेल बघा इकडं. चला 3 ने गुणा 3 त्रिक 9 इकडे किती आलं बघा 16 त्रिक 48 परत 3 1 3 16 त्रिक 48 म्हणजेच काय झालं बघा इकडं 4 ची पॉवर x बरोबर 16 कितीचा वर्ग आहे बघा 4 चा वर्ग आहे गुणिले हा 16 कितीचा वर्ग आहे तर 4 चा वर्ग आहे बरोबर. काय निघेल बघा 4 ची पॉवर x बरोबर. आता बघा बेस तर सेम आहे ना बेस सेम लिहून टाका. पॉवरची काय होईल ऍडिशन होईल 2 अधिक 2 म्हणजे बरोबर किती झाले बघा 4 ची पॉवर 4 झाली. बघा आता इथं ही आणि ही जर संख्या बघितली आपण बेस दोन्हीचा सेमच आहे. x ची व्हॅल्यू काय झाली 4 झाली बरोबर. x ची व्हॅल्यू विचारली त्यांनी आपल्याला किती झाली ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय लसावी मसावी चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा अंकगणिताचा मूलभूत सिद्धांत वापरून 92 व 700 या संख्यांचा लसावी काढा. बरं आता बघा लसावी कधी पण कसा असतो बघा लसावी हा जेवढ्या संख्या दिलेत ना त्यातल्या त्यात सगळ्यात जी मोठी संख्या आहे ना सगळ्यात लहान लसावी हा काय असतो बघा दिलेल्या संख्यांमधली मोठी संख्या किंवा त्या मोठ्या संख्यांपेक्षा एक तर बघा दिलेल्या संख्यांमधली मोठी संख्या किंवा त्याच्यापेक्षा लहान असणार नाही. सगळ्यात लहान लसावी हा ज्या संख्या आहेत ना त्यातली एकतर मोठी संख्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतो. त्याच्यापेक्षा 700 पेक्षा कमी कधीच येणार नाही. त्यामुळे एवढं बघितलं तर आपलं उत्तर निघून जाते. काय उत्तर काय असतं आपलं 700 पेक्षा मोठी संख्या कुठल्या बघा तर एकच आहे ऑप्शन नंबर 1 पहिला 16,100 उत्तर निघून गेलं. बरं काढायचं म्हणजे काय कसं काढणार आहे बघा 92 आणि इकडे किती झालं 700. चला कॉमन काय निघते बघा 4 ने भाग जातोय बघा 4 1 4 इकडे किती येते 4 2 8 एक राहिला 4 3 12 परत 4 1 4 3 राहिले 4 7 28 2 राहिले 4 5 20. आता कॉमन काय निघतो का 23 आणि 75 मध्ये नाही निघत झालं मग ह्याचा गुणाकार करून टाका. मग काय निघेल बघा 175 175 गुणिले 23 केले काय निघते बघा 3 5 15 3 7 21 आणि 1 22 3 1 3 आणि 2 5 शून्य आला परत बे 5 10 परत बे 7 14 आणि 1 15 आजचा आला एकच परत बे 1 बे आणि 1 3 किती निघते बघा 5 2 5 आणि 5 10
मग 3 आणि 1 4, 4025. आता 4025 गुणिले आणखी 4 करा. 4025 गुणिले 4 जर केलं तर काय निघते? 4 पंच 20, 4 दोन्ही 8 आणि 2 10, 4 0 0 1 असे 1 4 चौक 16 म्हणजे 16,100 निघते. ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. ते पण कधी सॉल्व्ह करायचे? जर 700 पेक्षा मोठे जर आणखी दोन एखाद्या 16,100 पेक्षा आणखी एखादा पर्याय असता तर मग सॉल्व्ह करावं लागलं असतं. म्हणून सॉल्व्ह केले आपण. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा 8 व 18 यांचे मध्यम प्रमाणपद काढा. बघा काय दिले बघा, मध्यम प्रमाणपद. तर कसं असतं ह्याचा वर्ग जो असतो ना इज इक्वल टू काय असते फॉर्म्युला? पहिले पद गुणिले तिसरे पद. मग काय निघेल बघा, पहिले पद किती आपले 8 आहे, तिसरे किती 18. मग काय निघेल बघा, हे 18 गुणिले 8 किती झाले 144. बरोबर आहे का? आणि मग मला सांगा हे जर तात्पुरतं आपण मग हा कितीचा वर्ग आहे? समजा हे एक्स स्क्वेअर पकडलं तर एक्स ची व्हॅल्यू काय निघाली? 144 कितीचा वर्ग आहे तर 12चा. 12 12 44 म्हणजे काय निघेल? मधलं प्रमाणपद काय निघेल? 12 निघेल. म्हणजेच ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आपण. बघा काय दिले प्रश्नामध्ये, 4 10 12 24 या प्रत्येक संख्येत कोणती संख्या मिळवली असता येणाऱ्या बेरीजा प्रमाणात येईल. प्रमाणात येतील म्हणजे काय असतं बघा, इथे बघा 4 10 12 आणि 24. ठीक आहे. बघा आता ह्या दोन संख्या आणि ह्या दोन संख्या प्रमाणात आल्या पाहिजे. ठीक आहे. कसं असतं लक्षात घ्या. आता ऑप्शन वरून जायचं फास्ट मध्ये. बघा 4 मध्ये जर आपण इकडे सगळीकडे 6 6 ऍड केले काय निघेल बघा, 4 आणि 6 झाले 10, 10 आणि 6 झाले 16, 12 आणि 6 झाले 18, 24 आणि 6 झाले 30. मग ह्यांचं गुणोत्तर एकमेकांशी काय निघेल बघा. बघा हे जर आपण ऍड केले तर बरोबर आहे का, ह्याचं हे आलं संख्या, ह्याचं गुणोत्तर काय निघेल? 2 पंचे 10, 2 8 16, परत 92 18, 15 दुनी 30. म्हणजे बघा 5 8 आणि 9 15 समान येते का? बेरचा प्रमाण आहे का तर नाही. मग पहिला ऑप्शन काय झाला? कॅन्सल. दुसरा ऑप्शन बघा काय निघते बघा, 4 10 12 आणि 24. चला किती 2 ऍड करा, +2 +2 +2 +2 काय निघेल बघा इकडे मग 4 आणि 2 झाले 6, 10 आणि 2 झाले 12, 12 आणि 2 झाले 14, 24 आणि 2 झाले 26. म्हणजे 6 1 6, 6 2 12, 2 7 14, 13 2 26. म्हणजे गुणोत्तर 1 2 आणि 7 13 समान येते का तर नाही. मग आपण कॅन्सल. चौथं 4 ऍड करा. बघा 4 ऍड जर केला आपण 4 10 12 आणि 24 काय निघते बघा, 4 ऍड करा, +4 +4 +4 +4 किती निघते इकडे? 4 आणि 4 8, 10 आणि 4 14, 12 आणि 4 16, 24 आणि 4 28. म्हणजेच काय निघते बघा, 2 चोक 8, 2 7 14, परत 4 चोक 16, 4 7 28. म्हणजे 4 7 आणि 4 7 बरोबर प्रमाणात आहेत का तर आहेत. म्हणजे काय निघते? ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा पाय चार्टवरचा क्वेश्चन काय दिले? एका बँकेने विविध विभागावर कोटी रुपयांमध्ये दिलेल्या कर्जाबाबत वृत्तालेख खाली दिला आहे. जर दुग्ध व्यवसायासाठी 20 कोटी रुपये मिळाले, ठीक आहे बघा 40 अंश म्हणजे काय झालंय बघा, दुग्ध व्यवसायासाठी किती दिले त्यांनी आपल्याला? 20 कोटी असतील तर एकूण किती कर्जाचे वाटप केले? तर बघा आता मला सांगा, 40 अंशासाठी किती दिले त्यांनी इकडे? 20 कोटी. आणि एकूण बघा आपला पूर्ण सर्कल किती असतो तर 360 असतो. बरोबर आहे का? मग 360 अंश म्हणजेच किती थोडक्यात? बघा 40च्या निम्म 20, मग 360च्या निम्म 180. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? 180 कोटी. 180 कोटी म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आपण. बघा काय दिले बघा, जॉमेट्रीवरचा क्वेश्चन बघा. वर्तुळ केंद्रातून वर्तुळावरील 2 बिंदूंना जोडणाऱ्या सरळ रेषेला काय म्हणतात? ठीक आहे बघा. आता बघा हे वर्तुळ काढलं आपण आणि वर्तुळ मध्ये काय म्हणलं, हा झाला बघा केंद्रबिंदू. या केंद्रातून काय म्हटले बघा, 2 बिंदूंना, हा इथे एक बिंदू इथे एक बिंदू आहे, या 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला काय म्हणतात? काय म्हणतात? डायमीटर. डायमीटर म्हणजेच काय? व्यास. बरोबर आहे का? हा झाला व्यास. ऑप्शन नंबर 2. बघा आता याच्यामध्ये काय असतं बघा, त्रिज्या म्हणजेच काय असते? हा फक्त एवढा पार्ट म्हणजेच काय झाला? ही झाली त्रिज्या. ठीक आहे. जीवा म्हणजेच काय असते बघा, केंद्रातून न जाता बघा दुसरीकडे कुठेही 2 बिंदूंना जर जोडणं आपण सर्कलला तर ह्याला काय म्हणतो आपण? जीवा म्हणतो. आणि दुसरं काय? परीघ. परीघ म्हणजेच काय? एखादी जर दोरी घेतली आपण आणि ह्या सर्कल वरती जर ठेवली आपण आणि त्याची जर लांबी मोजली आपण तर त्याला काय म्हणतो आपण? परीघ. ठीक आहे बघा.
मग परिघाचा फॉर्म्युला काय असतो 2 पाय. मग परिघ हा झाला ह्याची लांबी. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आपण. बघा एरिया पेरिमीटर चॅप्टरवरती क्वेश्चन आहे. एका आयताची परिमिती 46 सेंटीमीटर असून त्याची लांबी 10 सेंटीमीटर आहे. बघा एक समजा इथं आयत काढला आपण. आता आयताची परिमिती काय म्हटले बाबा, परिमिती म्हणजे काय, एक दोरी जर घेतली आपण आणि जर ह्याच्यावरती जर आपण ती दोरी मांडली आणि त्याची जर लांबी मोजली आपण, तर ती लांबी किती आहे बघा, तर 46 सेंटीमीटर. बरोबर आहे का. त्यातली लांबी किती दिली बघा, त्यांनी 10 दिली. मग ही जर 10 असेल तर वरची पण आयताच्या समोरच्या बाजू काय असतात, सेम असतात. बरोबर आहे का. 10 आणि 10 झाले 20 आणि एकूण बेरीज किती आली पाहिजे आपली बघा 46. बघा 46 बघा थोडक्यात काय बघा, हे 46 मधून जर आपण 20 वजा केलं तर खाली किती राहते बघा, 26 राहते. मग आता ह्या दोन संख्या ह्याची बेरीज किती आली पाहिजे बघा, रुंदीची 26 आली पाहिजे. मग 13 आणि 13 किती येते 26. हे झालं 13 आणि हे झालं 13, 26 झालं. बघा मग आता आपल्याला भले आता इथं बघा लांबी 10 दिसते आणि रुंदी 13 दिसते. बरोबर आहे ना, काहीच फरक पडत नाही. तर चुकून त्यांनी रुंदी म्हणजे लांबी काय द्यायला, रुंदी 10 आहे असं द्यायला पाहिजे. ठीक आहे बरं असू दे. तर त्या आयताचे क्षेत्रफळ काय म्हटले, चौरस सेंटीमीटर मध्ये आहे. तर बघा आयताच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय असतो, आयताचे क्षेत्रफळ काय असते, लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. मग लांबी किती आहे आपली इकडे 10 आहे. 10 गुणिले रुंदी किती आहे 13. मग 13 आणि 10 किती येते बघा, 130 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे. ऑप्शन नंबर पहिला. ठीक. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा तेच ह्याच्यावरती क्वेश्चन आहे, क्षेत्रफळावरती काय दिले बघा. एका त्रिकोणाचा पाया 30 सेंटीमीटर असून क्षेत्रफळ 630 चौरस सेंटीमीटर आहे. तर त्या त्रिकोणाची उंची सेंटीमीटर मध्ये आहे किती आहे. बघा आता लक्षात घ्या. आता त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असतं बघा, त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असते बघा, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. बरोबर आहे का. आता क्षेत्रफळ किती आहे बघा आपल्याकडे 630 आहे. इथे 1/2 गुणिले पाया किती दिलाय बघा त्यांनी 30 दिलेला आहे. उंची किती आहे, उंची विचारली त्यांनी, एक्स पकडले आपण. चला एक जागेला ठेवा आणि सगळं बरोबरच्या अलीकडे आणा. काय निघेल बघा, इकडे आहे बे एक बे 15 दुने 30. हे 15 काय छेदाला येईल 630 भागिले 15 किती निघते बघा इकडं. चला 15 1 15, 15 चोक 60, खाली राहिले 3, 15 दुने 30 म्हणजे x ची व्हॅल्यू किती झाली 42. 42 म्हणजे ऑप्शन नंबर 2. त्रिकोणाची उंची किती आहे तर 42 सेंटीमीटर. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा, एका काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजूंची लांबी अनुक्रमे 20 सेंटीमीटर व 15 सेंटीमीटर असेल तर त्याच्या कर्णाच्या लांबीचे वर्गमूळ किती असेल बघा. काटकोन त्रिकोणाच्या बरं, आता काटकोन त्रिकोण जर काढला आपण, हा असा असतो बरं, याचा एक अंश असतो काय असतं 90 डिग्रीचा अँगल असतो, त्याला काटकोन त्रिकोण म्हणतो आपण. तर दोन बाजूंची जर बेरीज पकडली आपण तर एक समजा ही जर 20 सेंटीमीटर असेल तर एक किती आहे बघा 15 सेंटीमीटर. तर काय म्हटले बघा, तर त्याच्या कर्णाच्या लांबीचे हे जे कर्ण जो आहे त्याचे लांबीचे वर्गमूळ आधी कर्ण काढावं लागेल आणि परत त्याचं वर्गमूळ काढावं लागेल. आपण बघा डायरेक्शन चॅप्टर मध्ये बघतोच पायथागोरस थिअरम. पायथागोरस थिअरम काय असतो बघा, ही जर संख्या आपण समजा ए पकडली आणि ही जर बी पकडली तर ही काय असते बघा सी असते. बरोबर आहे का. मग थोडक्यात काय पायथागोरस थिअरम काय असतो बघा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. समजा ए ची व्हॅल्यू किती बघा 20 आहे, 20 चा वर्ग अधिक काय बघा 15 चा वर्ग बरोबर काय असतो बघा सी चा वर्ग असतो. थोडक्यात काय कर्ण हायपो, ह्याला काय म्हणतो आपण हायपोतेनियस. ठीक आहे बघा, काय 20 चा वर्ग झाला 400 आणि 15 चा वर्ग झाला 225 बरोबर झाला सी चा वर्ग. मग 400 आणि 225 किती झाले बघा 625 झाले. 625 बरोबर सी चा वर्ग. बघा आता 625 कितीचा वर्ग आहे बघा 25 चा वर्ग आहे. 25 गुणिले 25 625. मग सी ची व्हॅल्यू किती आली बघा 25 आली. हायपोतेनियस किती आला तुमचा इथं, सी ची व्हॅल्यू झाली 25. आणि तुम्हाला काय म्हटले बघा, कर्णाचे वर्गमूळ या 25 चं वर्गमूळ विचारले आपल्याला, म्हणजे ह्याची ही व्हॅल्यू विचारली वर्गमूळ किती असेल बघा 5 असेल. आता डायरेक्ट तुम्ही 25 सेंटीमीटर करून टाकचाल. ठीक आहे बघा, कर्ण झाला 25 सेंटीमीटर आणि ते कर्णाचा वर्गमूळ किती झाला 5 सेंटीमीटर म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. चला काय दिले बाबा क्वेश्चन मध्ये, एका त्रिकोणाचे दोन बाह्य कोन अनुक्रमे 150 व 120 अंश आहेत तर तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे बघा. आता समजा हा त्रिकोण काढला आपण. ठीक आहे. आणि बाह्य कोन म्हणजे काय असतं बघा, हे बाहेरचे कोन. एक कोन किती दिलाय तुम्हाला 150 दिलाय आणि हा एक किती दिलाय 120 दिलाय. ठीक आहे बघा. आणि कधी पण बघा इथं जर आपण हे असं केलं तर काय ते अर्ध सर्कल पूर्ण होते, इथं पण अर्ध सर्कल पूर्ण होते. अर्ध सर्कल किती असतो आपला बघा, सर्कल आपला 360 चा असतो आणि अर्धा सर्कल किती झाला 180 झाला. बाबा हे जर 150 असेल तर हे झालं 30
आणि हे 120 असेल तर हे किती झालं बघा, हे किती झालं 60 झालं. म्हणजे 150 आणि 30 झाले 180, हे 120 आणि 60 झाले 180. आणि कुठल्या पण बघा त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते 180 असते. म्हणजे बघा 60 आणि 30 90, 90 आणि 90 झाले 180. याचा अर्थ काय बघा, एक जरी कोण तुमचा 90 अंशचा आला तर याचा अर्थ तो कुठला कोण असतो, काटकोन त्रिकोण असतो. बरोबर आहे का नाही? हे बघा इथं 90चा कोन आहे, मग थोडक्यात काय हा झाला काटकोन त्रिकोण, म्हणजेच ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी.